आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कुरणे, मी या वसंत व्याख्यानमालेमध्ये बोलावं असा सातत्यानं आग्रह करणारे आमचे ज्येष्ठ बंधू तुळपुळे साहेब आणि सातत्यानं मी ह्या व्याख्यानासाठी यावं असा आग्रह धरणारे अनेक मिरजमधील आमचे ज्येष्ठ स्नेही, मिरज विद्यार्थी संघाच्या समोर बोलत असताना खरे ज्ञान मंदिरामध्ये उभे राहून आपण बोलत आहोत. ज्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि जी व्याख्यानमाला आता 2-3 वर्षानंतर शतायुषी होणार आहे, अशा व्याख्यानमालेमध्ये माझ्यासारख्या तरुण माणसाने बोलावं याचा एक मोठा दबाव असतोच. तुम्ही सगळी मंडळी एकापेक्षा एक थोर विचारवंत अभ्यासक यांना ऐकलेला आहात. स्वातंत्र्याच्या 75च्या निमित्ताने संपूर्ण भारतभर आझादी का अमृत महोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. मिरज विद्यार्थी संघाच्या शतायुषी संस्थेमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये बोलत असताना स्वातंत्र्याचे अनेक पैलू, स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झालेले अनेक स्वातंत्र्य सैनिक यांची चर्चा करण्याची ही योग्य वेळ आहे असं मला वाटतं. त्यामुळं खान अब्दुल गफार खान म्हणजे सरहद्द गांधी, ज्यांना हिंदीमध्ये सीमांत गांधी असं म्हणतो, आणि आपल्याला फक्त 10वीपर्यंत खान अब्दुल गफार खान हे लाल डगलेवाले संघटना चालवणारी व्यक्ती आणि खुदाई खिदमतगार ही संघटना, या 2 शब्दांच्या पलीकडे शाळेमध्ये आपल्याला त्यांचा परिचय झालेला नसतो. ज्या व्यक्तीला भारत सरकारनं 1987मध्ये भारतरत्न पुरस्कार दिला, अशा भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेल्या सरहद्द गांधींची भूमिका काय होती, सरहद्द गांधींचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय योगदान होतं, हे योगदान समजावून घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून ज्या व्यक्तीला 98 वर्षाचं आयुष्य लाभलं, सर्वाधिक जीवन जगणारी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधली ही व्यक्ती होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते गांधीजींच्या सोबत लढले आणि त्यांचा प्रांत वायव्य सरहद्द प्रांत होता म्हणून ते सरहद्द गांधी झाले. त्यांच्या नावाच्या पुढे गांधी हा शब्द लागला. मुळामध्ये सरहद्द गांधी हे त्या प्रांताचं प्रतिनिधित्व करतात, त्या प्रांताचं प्रतिबिंब त्यांच्यामध्ये उमटलेलं आहे. ते एका अर्थानं त्या संपूर्ण पठाण समाजाचं प्रतिनिधित्व करतात. आज जो प्रांत पाकिस्तानमध्ये आहे, 2010पर्यंत ज्या प्रांताचं नाव वायव्य सरहद्द प्रांत असंच होतं, पण 2010मध्ये त्या प्रांताचं नाव बदललं. पाकिस्तान सरकारनं त्या प्रांताचं नाव ठेवलं KPK. आता हे शॉर्ट फॉर्म आहे, कारण त्याचा लॉंग फॉर्म आपल्याला उच्चार करता येण्यासारखं नाही. त्याचा लॉंग फॉर्म आहे खैबर पख्तूनख्वा. एवढं मोठं नाव आपल्याला बोलण्यासाठी कठीण जातं, म्हणून पाकिस्ताननं पाकिस्तानच्याच नकाशामध्ये त्या प्रांताचं नाव KPK असं ठेवलेलं आहे. हा जो वायव्य सरहद्द प्रांत आहे, हा प्रांत एका ब्रिटिश ऑफिसरनं असं लिहिलेलं आहे की एखाद्या व्यक्तीच्या उजव्या खांद्यावर एखादी पाल बसलेली असावी, असा हा वायव्य सरहद्द प्रांत आहे. जर तुम्ही आज गुगलवर जाऊन KPK सर्च केलात तर पाकिस्तानच्या वायव्य दिशेला एक छोटासा सरड्यासारखा, पालीसारखा एक भूभाग तुम्हाला दिसेल, जो पश्चिम महाराष्ट्राच्या एवढं ज्याचं क्षेत्रफळ असेल, असा हा क्षेत्रफळ असलेली ही भूमी म्हणजे मध्य आशिया
आणि दक्षिण आशिया या दोन खंडांना जोडणारी म्हणा, विभागणारी म्हणा, अशी ही भूभागाची रचना आहे. अफगाणिस्तान आणि आजचा पाकिस्तान या दोघांच्या मध्ये जी हिंदुकुश पर्वत जातं, त्या हिंदुकुश पर्वताच्या उजव्या आणि डाव्या बाजूला राहणारे लोक म्हणजे सगळे पठाण. 2500-3000 वर्षांचा इतिहास ज्या समूहाला आहे, 2500-3000 वर्षापासून जो समूह स्वतःला बदलायला तयार नाही, 1 वर्षभरापूर्वी काबूलमध्ये जी राज्यक्रांती झाली आणि तालिबान्यांचं राज्य आलं आणि सगळ्या जगाला दररोज KPK मधल्या शहरांची नावं दररोज वर्तमानपत्रामध्ये येतात. या अफगाणिस्तानच्या बाजूला आणि पाकिस्तानच्या बाजूला ब्रिटिशांनी एक मध्ये रेष ओढली, त्याला म्हणतात ड्युरंड लाईन. पठाणांचं विभाजन करण्यासाठी एक रेष ओढली, त्याला म्हणतात ड्युरंड लाईन. ती 1893 मध्ये जोडली. हा जो प्रांत आहे, हा प्रांत ब्रिटिशांनी 1848 मध्ये घेतला. 1857च्या अगोदर सगळ्यात शेवटी जो प्रांत घेतला तो पंजाब घेतला. महाराजा रणजीत सिंगाच्या निधनानंतर महाराजा दुलीप सिंगाकडून हा पंजाब प्रांत घेतला. वायव्य सरहद्द प्रांत 1901 मध्ये कर्झननं तयार केलं. कर्झननं बंगालची फाळणी केली, आपल्या सगळ्यांना माहिती असते, परंतु कर्झननं पंजाबची पण फाळणी केली हे फारसं कुणाला माहिती नसतं. कर्झननं पंजाबची पण फाळणी केली, त्याचे 2 तुकडे केले. त्याचा जो वायव्येकडचा भाग आहे त्याचं नाव त्यांनी ठेवलं नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रॉव्हिन्स. आणि हे प्रांत त्यांनी ठेवलं लेफ्टनंट गव्हर्नरच्या हाताखाली. म्हणजे डायरेक्टली तिथं लष्करी राज्य होतं 1932 पर्यंत. 1932ला पूर्ण प्रांताचा दर्जा या वायव्य सरहद्द प्रांताला मिळाला. इथला जो सगळा समाज आहे अत्यंत तल्लख, अत्यंत लढाऊ, मरण्यासाठी कधीही तयार असलेला, अत्यंत स्वाभिमानी आणि जगातल्या कोणत्याही चांगल्या गोष्टीचा, वाईट गोष्टीचा आपल्यावर कसलाही प्रभाव पडू न देणारा असा हा समाज आहे. त्याच्यामुळं गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटन एके ठिकाणी असं म्हणत होता की जगातला पहिला समूह ब्रिटिशांनी असा पाहिला की ज्यांच्यावर ब्रिटिशांचा अजिबात परिणाम होत नाही. ज्या ब्रिटिशांना पाहून आपण आपले सगळे कपडे बदलून घेतले, आपली कल्चर बदलून घेतली, आपलं कॅलेंडर बदलून घेतलं, आपलं खानपान बदलून घेतलं, पठाणांवर त्यांचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यांनी काहीही ब्रिटिशांचं स्वीकारलं नाही. भारतभरामध्ये भारतीय लोक इंग्रजी शिकत होते, तर वायव्य सरहद्द प्रांतामध्ये इंग्रज पश्तू भाषा शिकत होते. या पठाणांना 1848 मध्ये आपल्या ताब्यात घेतल्यावर यांना सांभाळायचं कसं, हाच अत्यंत महत्त्वाचा प्रश्न ब्रिटिशांच्या पुढे पडलेला होता. कारण ही जागा इतकी महत्त्वाची जागा आहे की सगळे आक्रमण खैबर खिंडीमधून झालेले आहेत. त्याच्यामुळं रशिया खैबर खिंडीमधून आक्रमण करू शकतो, फ्रान्स खैबर खिंडीमधून आक्रमण करू शकतो. म्हणून आपल्याला वायव्य सरहद्द प्रांत एकदम सुरक्षित ठेवलं पाहिजे, हे ब्रिटिशांच्या सगळ्यात अगोदर लक्षात आलं. तुम्हाला मला फक्त एक मुद्दा त्याच्यामधला सांगायला पाहिजे की 1842 मध्ये पहिलं अँग्लो अफगाण युद्ध झालं. त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही. या पहिल्या अँग्लो अफगाण युद्धामध्ये 12,500 लोकांना पठाणांनी मारलं. त्यापैकी 65% ब्रिटिश होते, तर उरलेले हे भारतीय होते. तुम्ही कल्पना करा की इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये लंडनच्या रस्त्यावर आपले 7,500 लोक खैबर खिंडीमध्ये पूर्णतः कापून काढल्याची बातमी मिळाल्यावर लंडनच्या लोकांना काय वाटलं असेल. 1842 म्हणजे असा काळ आहे ज्या काळामध्ये जगभर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. असं राज्य जगभर चालू असताना आपले एवढे 1000 लोक मरतात. या संस्कृतीमध्ये बदल, पश्तून वली नावाचं त्यांचं अनरिटन, अलिखित असा एक कायदा आहे. पश्तून वली त्याला म्हणतात.
पश्तूनवलीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बदला. बदला, आपल्या अपमानाचा बदला घेतला पाहिजे, आपल्या फॅमिलीच्या माणसाच्या खुनाचा बदला घेतला पाहिजे. त्यामुळं पठाणांमध्ये असं म्हटलं जातं की मुलगा म्हातारा होतच नाही, म्हणजे माणूस म्हातारा होतच नाही, कारण म्हातारा होण्याच्या अगोदरच त्याला कोणीतरी मारतं किंवा तो कोणाला तरी मारतो. एक विधवा बाई आपल्या नवऱ्याचं रिव्हॉल्वर किंवा रायफल आणि त्याची एक सितार 2 आपल्या मुलांच्या सोबत वाढवते, मुलांना त्या दोघांच्या संपर्कात वाढवते आणि मुलांना सांगते की कितीही त्रास झाला तरी भित्र्यासारखी किंकाळी फोडायची नाही, वीरासारखं मरायचं, ही ती पठाणबाई शिकवते. अलेक्झांडर द ग्रेट पासून औरंगजेबापर्यंत एकाही भारतावर राज्य करणाऱ्या लोकांना न जुमानणारा हा समाजगट आहे. अलेक्झांडरला ज्यांनी मारलं, ज्यांचे एक बाण अलेक्झांडरच्या छातीमध्ये घुसला, तो हा पठाण ग्रुपचा आहे. हुन, शक, युएची, मोहम्मद गजनी, घोरी, अलाउद्दीन खिलजी, मंगोल, तैमूर, अब्दाली, नादिरशाह, प्रत्येकाला इथल्या समूहानं आपल्या सामोरे गेलेले आहेत. ते तिथला निसर्ग इतका भयानक आहे, तिथं फक्त पांढरी माती आहे, काहीही उत्पादित होत नाही. त्याच्यामुळं लुटीशिवाय त्यांना पर्याय नाही. त्याच्यामुळं बाहेरून येणारा जो कोणी आक्रमक आहे त्याच्याकडून एकतर लूट घ्यायची किंवा त्याच्यासोबत लुटायला जायचं, लुटून येऊन आपलं जीवन आपलं व्यतीत करायचं, ही त्यांची दिनचर्या आहे. वर्षानुवर्ष ते तेच करतात. लष्करामध्ये बंदूक ही अत्याधुनिक कोणतंही जगातलं शस्त्र आलं की अगोदर ते शस्त्र येतं वायव्य सरहद्द प्रांतामध्ये. आत्तापर्यंत, आत्ताचा पण इतिहास तुम्हाला सांगतो. आत्ता इम्रान खाननं पाकिस्तानमध्ये वायव्य सरहद्द प्रांतामधला जो ट्रायबल एरिया आहे, ट्रायबल एरिया, त्याला आत्ता त्यांनी मतदानाचा अधिकार दिलेला. आत्ता 2018 तिथल्या लोकांना मतदानाचा अधिकार आत्ता दिलेला आहे. असा हा जो समूह आहे, या समूहाला अफगाणिस्तानमध्ये जाण्यासाठी किंवा अफगाणिस्तानमधून भारतामध्ये येण्यासाठी 5 खिंडी आहेत. खैबर, गोलन, बोलन, तोची, कुर्रम, एकापेक्षा एक दुर्गम खिंडी आहे. त्यातली त्यात सोपी खिंड म्हणजे खैबर, आपल्या सगळ्यांना माहीत असलेली. पेशावर आणि काबूल 282 किलोमीटरचं अंतर आहे. पेशावरपासून निघालं की 25 किलोमीटरच्या अंतरापासून खैबर खिंड लागते. असा हा भूगोल आहे. या लोकांची दिनचर्या ही अशा पद्धतीची आहे. त्याच्यामुळं जेव्हा औरंगजेब महाराष्ट्रामध्ये येण्याच्या अगोदर वायव्य सरहद्द प्रांतामध्ये होता, 40,000 औरंगजेबाच्या शिपायांना ठार केलेलं आहे पठाणांनी. अकबराला पराभूत केलं, शहाजहानला पराभूत केलं. तुम्हाला कल्पना सुद्धा येणार नाही की नादिरशाह जेव्हा दिल्ली लुटून जात होता, त्याची अर्धी लूट पठाणांनी आपल्याजवळ ठेवून घेतली होती पेशावर सोडून जात असताना. त्याच्यामुळं उंची 6 फूट असलेले, किमान ॲव्हरेज उंची 6 फूट असलेले, भेदक नजर असलेले आणि निशाणा साधण्यासाठी अत्यंत तरबेज असलेले अशा पद्धतीचे हे पठाण आहेत. आणि या पठाणांच्या मध्ये राज्य गाजवणं ही साधी गोष्ट नव्हती. महाराष्ट्रामध्ये राज्य करणं आणि वायव्य सरहद्दमध्ये राज्य करणं गुणात्मकदृष्ट्या खूप मोठा फरक होता. अशा खुंखार लोकांच्या छाताडावर आपलं राज्य प्रस्थापित करणं ही ब्रिटिशांच्यासाठी सगळ्यात मोठी दमछाक करणारी गोष्ट होती. जगामध्ये त्यांना असा अनुभव कधीही आलेला नव्हता. एका लेखकानं असं लिहून ठेवलेलं आहे की पठाणांवर टनानं लिहिलं गेलेलं आहे. टनाने त्यांचे रिपोर्ट जर वाचला तुम्ही, टनाने पुस्तकं लिहिल्या गेलेली आहेत, रिपोर्ट्स लिहिल्या गेलेले आहेत. जो व्यक्ती वायव्य सरहद्द प्रांतामध्ये गेला त्याने आपलं आत्मचरित्रच लिहिलं. बाईनं तिथं मरावं किंवा नैसर्गिकरित्या ती बरी व्हावी. तिला पुरुष डॉक्टरच्या वैद्याच्या हातामध्ये कोणी हात देत नाही. प्रेम करण्याची परवानगी तिथं नाही. एखादी मुलगी प्रेम करून गेली तर मुलाला ठार मारण्याची जबाबदारी मुलाच्या आईबापाची आहे. मुलाच्या आईबापांनी मुलाला शोधावं, त्याला ठार मारावं.
त्याच्यामुळं बलात्कार, विनयभंग असले प्रकार तिथं काहीही होत नाहीत. असा जो समाज आहे, जो समाज अर्ध्या रात्री तुमचं अख्खं पोलीस स्टेशनच गायब करून टाकतो. पोलीस स्टेशन तुमच्या हत्यारासहित, घोड्यांसहित, म्हणजे त्या काळामध्ये प्रवासासाठी आजच्यासारखे कार वगैरे नव्हते, जीप नव्हते, घोडे असायचे. एक अधिकारी असा लिहितो की एकही रात्र मला अशी आठवत नाही की मी शांतपणे झोपलो आणि इथं मी राज्य करतोय. एकही रात्र ब्रिटिशांना शांतपणानं इथल्या लोकांनी झोपू दिलं नाही. ब्रिटिश हे असे होते, अशा लोकांवर राज्य करायचं म्हणजे या संपूर्ण प्रांतामध्ये त्यांनी नुसते पोलीस स्टेशन बांधले नाहीत, नुसत्या चौक्या उभ्या केल्या नाहीत, किल्ले उभे केले नाहीत, तर इथल्या लोकांची डील करण्यासाठी 5-5 हजार लोकांचे जे एका समूहाचे गट असतात त्यांच्यासोबत त्यांनी लेखी करार केला. तुम्ही कल्पना करू शकत नाही की महाराष्ट्रामधून ब्रिटिश हे महसूल जमा करत होते, तर तिथं तिथल्या जनतेला महसूल देत होते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ते कर एकत्र करत होते, आपलं राज्य टिकलं पाहिजे, आपलं राज्य इथं राहिलं पाहिजे, म्हणून इथल्या एका समूहाला असे असंख्य समूह आहेत. प्रत्येक समूहाचा एक मध्यस्थ ब्रिटिशांनी बनवला. या समूहाचा प्रमुख हा, या तुम्हाला वर्षभरासाठी आम्ही इतके 1000 रुपये देऊ, तुम्ही या दरम्यानच्या काळामध्ये आमच्या तारांना हात लावायचं नाही, पोलीस स्टेशनला हात लावायचं नाही, रस्ते उकडायचे नाहीत, रेल्वेला हात लावायचं नाही, हा आपला करार मोडलात की तुम्हाला पैसे आम्ही देणार नाही. 5-5 हजार लोक बैठकीत येऊन 5,000 लोक अंगठे मारायचे करारावर आणि 5,000 लोकांना ब्रिटिश पैसे देत होते. म्हणजे संपूर्ण भारतभर पैसा ब्रिटिश एकत्र करत होते, तर इथं पैसे ब्रिटिश वाटत होते, त्यांच्यासोबत करार करत होते. आणि असा करार जर मोडला तर ब्रिटिश सुद्धा इतके भयानक होते की आपण कल्पना करू शकत नाही. ब्रिटिशांनी एका गावाला बंदी केली, पूर्ण बंदी, गावबंदी. गावाच्या बाहेर कोणाला एकट्याला पडू दिलं नाही, पडल्याशिवाय पर्याय नाही. अन्न बंद, चारा बंद. एवढंच नव्हे तर संपूर्ण गावामध्ये जेवढं अन्नधान्य असेल ते सगळं अन्नधान्य एका ठिकाणी आणायचं, त्याच्यामध्ये घासतेल टाकायचं, घासलेट टाकायचं, ते अन्न पूर्ण बेचरा करून टाकायचं, खराब करून टाकायचं. उन्हाळा असेल तर पहाडावर 50-50 किलोचे दगड ठेवून त्यांना चढायला लावायचे. हिवाळा असेल तर थंडगार बर्फाळलेल्या पाण्यामध्ये लोकांना डुबून ठेवायला लावायचं. 6-6 फूट पठाणी पुरुषांना विवस्त्र करून बायकांच्या समोर त्यांची धिंड काढायची. काय प्रकारचं राज्य ब्रिटिश तिथं करत होते ह्याची कल्पना तुम्हाला यावी. गफार खान जिथं घडले तो समाज नेमका कोणता आहे, कसा आहे, काय आहे हे आपल्याला कळावं म्हणून हे मी तुम्हाला सांगितलं. 1848 ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये वायव्य सरहद्द प्रांत आला, पंजाब आला. पुढच्या 40 वर्षामध्ये ब्रिटिशांना 50 लष्करी मोहिमा काढाव्या लागल्या. लष्करी मोहिमा. परवा केसरी नावाचा एक सिनेमा आला होता अक्षय कुमारचा, तुम्हाला माहित आहे, एकच किल्ला लढत होते सगळे. 1897 40,000 पठाणांनी ब्रिटिशांवर हल्ला केलेला. 1897 ड्युरंड लाईन जी 1893 काढली, त्या ड्युरंड लाईनचा राग म्हणून 1897 पठाणांनी उठाव केला. 40,000 पठाणांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक गाव ताब्यात घेत ते निघालेले होते. ही जी उठावाची पठाणांची परंपरा आहे, ती परंपरा कधीही थांबलेली नाही. म्हणून लष्कराच्या दृष्टीनं आम्ही तुमच्यापेक्षा तरबेज आहोत. आमच्याकडचे शस्त्र हे तुमच्यापेक्षा चांगले आहेत. तुमच्या भाषेपेक्षा आमची भाषा चांगली आहे. तुमच्या संस्कृतीपेक्षा आमची संस्कृती श्रेष्ठ आहे. हा जो अहंभाव आहे हा ब्रिटिशांच्या पेक्षा पठाणांच्या मनामध्ये इतका वरचढ होता की पठाणांनी कधीही इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न केला नाही, उर्दू सुद्धा शिकण्याचा प्रयत्न केला नाही. उर्दू सुद्धा त्यांच्यासाठी एक वेगळी भाषा, विदेशी भाषा होती. अशा ह्या खुंकार लोकांच्या मध्ये
शिक्षणाचा प्रसार, संस्थांचा प्रसार, वर्तमानपत्र काढणे, मासिक काढणे, ग्रंथाची चळवळ करणे, असले आगाऊ उद्योग ब्रिटिश कशाला करतील? त्याच्यामुळे हे लोक कसे आपल्या टाचेखाली राहतील याचाच विचार ब्रिटिश करत होते. त्याच्यामुळं कुठलीही राजकीय संघटना, कुठलीही सांस्कृतिक चळवळ, कुठलाही राजकीय विचार वायव्य सरहद्द प्रांतामध्ये ब्रिटिशांनी जाऊ दिला नाही. वायव्य सरहद्द प्रांत आणि उर्वरित भारत यांच्यामध्ये पोलादी पडदा उभा केला. खान अब्दुल गफार खान भारतामध्ये म्हणजे काँग्रेसच्या सोबत येईपर्यंत 1930 पर्यंत वायव्य सरहद्द प्रांत काय आहे कोणालाही माहिती नव्हतं. प्रांत काय आहे, कुठं आहे, कसे लोक राहतात, ते काय खातात, काय पितात, त्यांचा विचार काय, काहीच माहिती नव्हतं 1930 पर्यंत. किती आश्चर्यकारक गोष्ट आहे. म्हणजे पुण्यामध्ये महात्मा फुले शाळा काढतात, ब्रिटिश लोक त्याला अनुदान देतात, ब्रिटिश लोक मदत करतात आणि तिकडे तुम्ही शाळा काढले की ब्रिटिश बंद करतात. शाळा काढण्याचा प्रयत्न केला की ब्रिटिश शाळा बंद करतात. अशी ही अवस्था आहे. अशा या वायव्य सरहद्द प्रांतामध्ये पेशावरच्या उत्तरेला 20 किलोमीटरवर उटमनझाई नावाचे गाव आहे. आपल्याकडे जसं कोल्हापूर, सोलापूर, पूर असतं, पूर गाव वगैरे, तसंच एक वस्तीला झई असं एक नाव आहे. उटमनझईमध्ये 1890 गफार खानांचा जन्म झाला. तसे गफार खानांचे वडील थोडे प्रागतिक होते. त्यांचे मोठे भाऊ होते खानसाहेब, डॉक्टर खानसाहेब. हे त्या काळामध्ये लंडनला त्यांना मेडिकल MBBS शिकण्यासाठी पाठवलेलं होतं. त्यांच्या वडिलांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी पाठवलेलं होतं. एका मिशन स्कूलमध्ये गफार खान पण गेले. त्यांचं जॉमेट्री आणि मॅथमॅटिक्स चांगलं होतं. त्याच्यामुळे त्यांच्या वडिलांना वाटलं की आपलाही पोरगा लंडनला पाठवू याला इंजिनिअरिंग शिकण्यासाठी. परंतु त्यांच्या आईचा आग्रह असा झाला की जे जे लोक लंडनला जातात तिकडचीच मुलगी करतात, ती सुनबाई आपल्याला विदेशी नको. तिने आग्रह धरला की तू जायचं नाही, तू इथंच राहा, काही पण कर. त्याच्यामुळं विदेश जाण्याची त्यांची संधी हुकली. त्यानंतर ते संपर्कात आले 2 संस्थांच्या, एक अलीगड आणि दुसरं देवबंद. अलीगड आणि देवबंद 2 वेगळ्या विचारधारा. अलीगड सर सय्यद अहमद यांनी स्थापन केलेली संस्था, जी ब्रिटिशांचं समर्थन करणारी, काँग्रेसचा विरोध करणारी, मुसलमानांना अत्याधुनिक शिक्षण शिका म्हणणारी. आणि देवबंद ही ब्रिटिशांना विरोध करणारी, काँग्रेसचं समर्थन करणारी, ब्रिटिशांना हाकलून टाकण्यासाठी जे कोणी उभं राहतील त्यांचं समर्थन करणारी, अशी ही देवबंदची संस्था होती. 10वीला असताना, म्हणजे खान अब्दुल गफार खान 10वीला 6 फूट त्यांची उंची होती. अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्व होतं. वायव्य सरहद्द प्रांतामध्ये मिलिटरीची एक शाखा होती गाईड्स म्हणून. त्यांनी ॲप्लिकेशनसुद्धा केलेलं होतं अधिकारी म्हणून. त्यांचं सिलेक्शनसुद्धा झालेलं होतं. परंतु सिलेक्शन होण्याच्या 2-3 दिवस अगोदर त्याच्या एका मित्राचा अपमान त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याकडून पाहिला आणि ते म्हणाले की मला ही नोकरीच करायची नाही. ते त्या नोकरीमध्ये गेले नाहीत आणि ते देवबंदच्या प्राचार्य महमूदुल हसन, या महमूदुल हसनच्या ते संपर्कात आले आणि ब्रिटिशांचा विरोध, कारण ती ब्रिटिश बघत होती कायच करतात ब्रिटिश काय करतात आपल्या प्रांतामध्ये, कशा पद्धतीने हा प्रांत आपल्या ताब्यामध्ये ठेवलेला आहे हे ते बघत होते. त्याच्यामुळं ब्रिटिशांच्या पासून आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे ही खान अब्दुल गफार खानांची भूमिका होती की आपल्याला पहिलं स्वातंत्र्य कोणाकडून पाहिजे, ब्रिटिशांच्याकडून पाहिजे. आणि म्हणून 1916 एक रेशमी रुमाल नावाचा कट या प्राचार्यांनी रचलेला होता. प्राचार्य महमूदुल हसन यांनी एक कट रचलेला होता. ह्या कटामध्ये काय होतं तर इराण, इराक, अफगाणिस्तान या देशामधील राजांनी त्यांच्या लष्करासह भारतावर आक्रमण करायचं आणि त्याच काळामध्ये भारतामधल्या मुस्लिमांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उठाव करायचा आणि ब्रिटिशांचं राज्य लष्करी उठाव करून संपवायचा. हे षडयंत्र होतं किंवा हे कट होतं महमूदुल हसनचं. आणि महमूदुल हसनला पठाणांच्या मधला असा एक तरुण पाहिजे होता की जो आपल्या सगळ्यांच्यासाठी काम करेल. आणि त्यांनी गफार खानांची निवड केलेली होती आणि गफार खानांना सांगितलं होतं की तुम्ही योग्य ठिकाणी योग्य वेळी पोहोचा.
आमचा एक व्यक्ती तुमच्याकडे येईल आणि मग पुढची कार्यवाही जी काही होईल ती केली जाईल. आत्ता बालाकोट जिथं आता 2-4 वर्षापूर्वी बॉम्ब हल्ला आपण केला, त्या बालाकोटमध्ये 1831 सय्यद अहमद शहीद बरेलवी नावाची एक व्यक्ती, जी भारतामधून जाऊन तिथल्या पठाणांचं संघटन करून महाराजा रणजित सिंगांच्या विरोधामध्ये उठाव केलेला होता. आणि म्हणून प्राचार्य महमूदुल्लाह हसनला असं वाटत होतं की पठाणांचं संघटन आपण करू शकतो, त्याचा एक तरुण नेता आपण पाहू शकतो. म्हणून त्यांनी निवडलं गफार खानांना. दुर्दैवानं हा कट फसला, ती व्यक्ती आली नाही. प्राचार्य महमूदुल्लाह हसनला नंतर अटक झाली. पण या उठावामध्ये गफार खान सहभागी होणार होते, हा मुद्दा आपल्याला टाळून चालणार नाही. हा सगळा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये गफार खानांच्या हे लक्षात येत होतं की ब्रिटिशांच्या विरोधात लढायचं म्हणजे कसं लढायचं. आता पहिलं महायुद्ध 1914 ते 18च्या काळामध्ये झालं. शस्त्रास्त्राच्या बळावर जिथं जागतिक पातळीवर इंग्लंड विजयी झाला दोस्त राष्ट्रांच्या बाजूनं, तर आपण भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात लष्करी लढा कसा लढू शकतो. कारण लष्करी लढ्यामध्ये सरकार कधीही ऐकत नाही आणि ब्रिटिश तर अत्यंत क्रूर पद्धतीनं पठाणांचा बदला घेत होते. त्याच्यामुळं आपल्याला ब्रिटिशांच्या विरोधात शस्त्रास्त्रांच्या मदतीने आपण त्यांना पराभूत करू शकत नाही, याची पहिली जाणीव त्यांना झाली. आणि त्यामुळं आपल्या समाजाला, एकतर पठाण समाज जो होता एकमेकांचे गळे कापण्यासाठी तयार होता, शिक्षण अजिबात नव्हतं, संघटन अजिबात नव्हतं, त्यांचे अनेक गट आणि उपगट होते. म्हणून आपल्याला जर पठाणांचं संघटन करायचं असेल तर पठाणांचं राष्ट्रीयत्व, पठाणांच्या भावनेला आपण साथ घातलं पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना संघटित केलं पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना शाळा सुरू केल्या पाहिजे असं त्यांना वाटत होतं. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा खिलाफत चळवळ झाली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही. खिलाफत चळवळ झाली, संपूर्ण भारतामध्ये जो तुर्कस्थानचा प्रश्न निर्माण झाला खलिफाचा, त्या खलिफाच्या निमित्तानं संपूर्ण भारतामध्ये चळवळ झाली. मोपल्याचा बंड त्याच्यामधूनच झाला, हजारो खून झाले त्याच्यामध्ये. अशी ही खिलाफत चळवळ यामधून मौलाना आझादांनी एक हिजरत चळवळ नावाची चळवळ काढली. तर हिजरत चळवळ काय होती, तर भारताला दारुल हरब घोषित केलं मौलाना आझादांनी. दारुल हरब म्हणजे काय, इस्लामची शत्रुभूमी. दारुल इस्लाम म्हणजे काय, इस्लामचं राज्य जिथं आहे, जिथं कुराण, शरीयत, हदीसचा कायदा चालतो, मुस्लिम राज्य करतात, त्याला म्हणतात दारुल इस्लाम. भारत आता दारुल इस्लाम नाही, तो दारुल हरब झाला. म्हणून आता अफगाणिस्तानमध्ये आपण गेलं पाहिजे, कारण अफगाणिस्तानमध्ये इस्लामचं राज्य आहे, तिथला अमीर राज्य करतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 70,000 लोक त्या काळामध्ये हिजरत करून कुठं गेले, अफगाणिस्तानला. आणि त्यामध्ये गफार खान होते. आणि इथले 70,000 लोक तिथं जाऊन काय सांगत होते अमीराला, की तुम्ही आता उठा, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये हल्ला करा, त्यांच्या विरोधामध्ये जिहाद पुकारा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. गफार खान ते सगळं पाहत होते. आणि अफगाणिस्तानचा अमीर काय सांगत होता या 70,000 लोकांना, तुम्ही आलात ना बाबा, इथं तुम्ही राहा, तुम्हाला शेती पाहिजे का, घ्या, आम्ही तुम्हाला जागा देऊ, जमीन देऊ, उत्पादनाची साधनं देऊ, पण तुम्ही ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जिहाद पुकारण्याचा आग्रह करू नका. ब्रिटिश हे नाग आहेत, मी त्यांच्या बिळामध्ये हात घातलं तर कडकडून चावा घेतील आणि मला जागेवरच मरावं लागेल. यानंतर 70,000 लोक परतीच्या वाटेवर आले. तुम्हाला कल्पना येणार नाही की अन्न नाही, पाणी नाही, अनेक लोकांची प्रेतं पडली त्या खैबर खिंडीमध्ये. हे सगळे दृश्य गफार खान पाहत होते. आणि आल्याबरोबर त्यांनी पहिल्यांदा काय केलं असेल, तर त्यांनी अगोदर शाळा सुरू केल्या. अंजुमने इस्लाह अफगान या नावाची संस्था त्यांनी सुरू केली. अफगाण शिक्षण संघ असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणू. अफगाणी लोकांना शिक्षण देण्यासाठी त्यांना शाळा सुरू केल्या. शाळाचं नाव आझाद मदरसा, आझाद मदरसे. शाळा नाहीच, शिक्षण जे काही दिलं जात होतं ते मशिदीमध्ये दिलं जात होतं. मशिदीमध्ये उर्दूमध्ये सांगितलं जात होतं. पठाण मुलांना उर्दू येत नव्हती, त्यांना पश्तूशिवाय दुसरी भाषा समजत नव्हती. त्याच्यामुळं महात्मा ज्योतिबा फुल्यांनी 1848 पुण्यामध्ये जे केलं,
म्हणजे सिलेबस सुरू करण्यापासून की पहिलीच्या मुलांना काय शिकवायचं, दुसरीच्या मुलांना काय शिकवायचं, हे सगळं ग्रेडेड सिलेबस त्यांना तयार करावा लागला. दर गुरुवारी जगभरातल्या जागतिक घडामोडींचा अभ्यास म्हणून एक दिवस त्यांनी ठेवला. ब्रिटिशांनी ह्या सगळ्या शाळा ताबडतोब बंद केल्या आणि गफार खानला तुरुंगात घातलं. 1921 3 वर्ष ते तुरुंगात होते. गफार खानाचा तुरुंगाचा इतिहास तर इतका भयानक आहे. गफार खान 98 वर्ष जगले, त्यापैकी 30 वर्ष तुरुंगात होते. 15 वर्ष स्वातंत्र्याच्या अगोदर, 15 वर्ष स्वातंत्र्याच्या नंतर पाकिस्तानमध्ये. हळूहळू मी ते सांगेन तुम्हाला. 1924 जेव्हा ते तुरुंगाच्या बाहेर पडले तेव्हा अफगाणी लोकांनी, पठाणांनी फाखरे अफगान नावाची पदवी त्यांना दिली. हा आमचा नेता आहे, हा शिक्षणाचं काम करतो, आम्हाला संघटित करतो असं त्यांना वाटू लागलं. गफार खानांच्या मध्ये काही आशा या सगळ्या पठाणांच्या पल्लवीत झाल्या. 1926 अरबस्तानच्या राजांनी एक बैठक जगभरातल्या मुस्लिमांची बोलावलेली होती. त्या बैठकीला गफार खान सुद्धा गेलेले होते. त्यांनी ती बैठक केली आणि त्या बैठकीच्या नंतर त्यांच्या हे लक्षात आलं की भारतामध्ये काय चालू आहे. त्यानंतर लगेच सायमन कमिशन आली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 1927 आणि सगळी मुस्लिम लीग भारतामध्ये आम्हाला काय पाहिजे मुस्लिमांना याच्या मागण्या करत होती. आम्हाला 33% जागा पाहिजे, आम्हाला आरक्षण पाहिजे, मुस्लिम कल्चर आम्हाला असं पाहिजे, उर्दू ही राष्ट्रभाषा पाहिजे, वंदे मातरम बंद करायला पाहिजे आणि मुस्लिमांना विचारल्याशिवाय मुस्लिमांवर प्रभाव टाकणारा कुठलाही कायदा करू नका. हे सगळं सायमन कमिशनच्या समोर 14 कलमांच्या मध्ये मुस्लिम लीग जेव्हा मांडत होती तेव्हा गफार खानांच्या हे लक्षात आलं की भारतातले मुस्लिम लीग जी काही मागत आहे ती कोणासाठी, की भारतामध्ये भविष्यामध्ये हिंदूंचं राज्य येईल, लोकशाहीप्रमाणे भारतामध्ये काहीतरी होईल, मुस्लिमांची दडपणूक होईल, ह्या दृष्टीनं मुस्लिम लीगचं राजकारण चाललेलं आहे. जिथं 95% ऑलरेडीच मुसलमान आहेत तिथं अजून मुस्लिमांचं कोणतं राज्य येणार आहे. म्हणून आपल्या राज्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे हा प्रश्न गफार खानांना फार सतावत होता. मुस्लिम लीग वायव्य सरहद्द प्रांतामध्ये अजिबात लक्ष देत नव्हती. म्हणजे त्यांची कोणती शाखाच तिथं नव्हती. ना काँग्रेस तिथं होती, ना मुस्लिम लीग तिथं होती किंवा अन्य कोणती राजकीय संघटना वायव्य सरहद्द प्रांतामध्ये कामच करत नव्हती. त्याच्यामुळं पठाणांना काय पाहिजे हे कोणालाही सांगता येत नव्हतं. अशा काळामध्ये त्यांनी पाख्तून नावाचं एक मासिक सुरू केलं. पाख्तून नावाचं मासिक सुरू केलं. त्या मासिकांच्या माध्यमातून पठाणांच्या काय भावना आहेत, काय अपेक्षा आहेत, काय आकांक्षा आहेत, समस्या काय आहेत, ह्या सगळ्या ते मांडायला लागले. हे सगळं चालू असताना एक खूप महत्त्वाची गोष्ट घडली. ती म्हणजे सायमन कमिशननं एक टिप्पणी केली. सायमन कमिशनच्या समोर पठाणांनी सांगितलं की आम्हाला आमचं प्रांत लेफ्टनंट गव्हर्नर करून काढून पूर्ण प्रांत करा, त्याला इतर प्रांताप्रमाणे करा, आम्हाला मतदानाचा अधिकार द्या, आमच्या लोकप्रतिनिधींना तिथे बसवा. तेव्हा सायमन कमिशननं काय सांगितलं की वायव्य सरहद्द प्रांत म्हणजे दारू गोळ्याचं कोठार आहे आणि दारू गोळ्याच्या कोठाराचे संरक्षक कोण आहेत, गेटकीपर्स कोण आहेत, तर ते पठाण आहेत. आणि जे दारू गोळ्याच्या गेटकीपरला बीडी ओढण्याचं स्वातंत्र्य कसं देता येईल, त्याचं बीडी ओढण्याचं स्वातंत्र्य मान्य जरी केलं तर तो दारूच्या कोठारावर बसलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला आपल्याला बीडी ओढण्याचं स्वातंत्र्य देता येणार नाही. ही टिप्पणी सायमन कमिशनने केली. त्याचा एवढा भयानक राग पठाणांच्या मध्ये आला. तेव्हा गफार खानांना असं वाटायला लागलं की आपली आता एक संघटना असली पाहिजे, कारण एक स्पीड घेतलेली आहे. स्वातंत्र्याची चळवळ एक स्पीड घेत होती. कारण काँग्रेस सायमन कमिशनच्या नंतर नेहरू रिपोर्टच्या माध्यमातून आम्हाला डॉमिनियन स्टेटस पाहिजे, आम्हाला स्वराज्य पाहिजे ही मागणी करत होतं. अशा काळामध्ये आता भारताला काहीतरी मिळेल आणि जेव्हा मिळेल तेव्हा आपण घेण्यासाठी तयार असलं पाहिजे. याच्यासाठी म्हणून त्यांनी खुदाई खिदमतगार नावाची संघटना स्थापन केली. फार महत्त्वाची ही संघटना होती. पहिली संघटना होती
पठाणांची ही पहिली संघटना होती. पठाणांना अगोदरच लष्करी पेशेचं फार आवड होती, त्याच्यामुळे सगळ्यांना तिथं उपलब्ध असणारा जो रंग आहे तो लाल रंग सगळ्यांच्या कपड्याला त्यांनी देऊन टाकला. सगळ्यांना लष्करी नाव, सगळ्यांच्या पदाला लष्करी पदाचं नाव दिलं. सगळ्यांच्यासाठी कवायती त्यांनी सुरू केल्या आणि ही संघटना नोव्हेंबर 1929 मध्ये स्थापन झाली आणि डिसेंबर 1929 मध्ये लाहोर येथे पंडित नेहरूंनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. फार घटना घडामोडी कशा कशा घडत गेल्या, ते काँग्रेसकडे आले कसे, हा किस्सा मी तुम्हाला सांगतो. डिसेंबर 1929 मध्ये लाहोरमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव ज्या अधिवेशनामध्ये मांडला, त्या अधिवेशनामध्ये 200 खुदाई खिदमतगारचे स्वयंसेवक केलेले होते. 6 फूट उंचीचे 200 कार्यकर्ते, अत्यंत वेगळा अशा पद्धतीचा तो अनुभव होता. आणि पंडित नेहरूंनी खुदाई खिदमतगार संघटनेच्या माध्यमातून तुम्ही आमची मदत करा ही भावना व्यक्त केली. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यानंतर गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. आणि ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाल्यावर किस्साखानी हत्याकांड नावाची घटना घडली. तुम्हाला सगळ्यांना जालियनवाला बाग हत्याकांड माहिती आहे, परंतु किस्साखानी बाजाराची घटना माहिती नाही. जसं पुण्यामध्ये लक्ष्मी रोड आहे अत्यंत गजबजलेलं, किंवा आप्पा बळवंत चौक आहे, तसं एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण पेशावरमधलं किस्साखानी बाजार. त्याचं नाव किस्साखानी बाजार का, तर जगभरातले लोक सिल्वर रूटवरचे त्या बाजारामध्ये येऊन गप्पा गोष्टी करणं, विचारांची आदानप्रदान करणं, एक मोठा बाजार, प्रसिद्ध बाजार. या ठिकाणी जेव्हा 400-500 लोक एकत्र आलेले होते, त्या 400-500 लोकांवर लष्कराने ट्रक फिरवली. तुम्ही कल्पना करू शकता की लष्कराची ट्रक फिरवल्यावर 2 झटक्यामध्ये 2 मिनिटामध्ये 200-300 लोक तिथं मेली, चिरडली गेली. यानंतर लोकांच्या भावना उफाळल्या. ब्रिटिशांनी त्याच्या 50 पट तिथं दमन सुरू केलं. म्हणजे लोकांना शौचाला सुद्धा घराच्या बाहेर पडू दिलं नाही, गुरांना 8-8 दिवस चारा मिळू दिला नाही, घराच्या बाहेर पूर्ण पेशावर बंदी करून टाकली, घराच्या बाहेर कोणाला पडू दिलं नाही. भयंकर अशा पद्धतीचं दमन सत्र सुरू केलं. गफारखानाला तुरुंगात घातलं, त्यांच्या सगळ्या घरात त्यांच्या भावाला, भावाच्या मुलांना, जवळच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना तुरुंगामध्ये घातलं. आणि आत्ता सुरू झालेली, म्हणजे नुकतीच सुरू झालेली खुदाई खिदमतगार संघटना, आता करायचं काय हा प्रश्न निर्माण झाला. कारण खुदाई खिदमतगारला कोणीच मित्र नाहीत, कोणाचाच परिचय नाही, करायचं काय हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा त्यांच्यासमोर 2 पर्याय होते. पहिला पर्याय होता की मुस्लिम लीगकडे जाऊन मदत मागणे, दुसरा पर्याय होता काँग्रेसकडे जाऊन मदत मागणे. पहिला पर्याय त्यांनी ट्राय करून पाहिला. मुस्लिम लीगला त्यांनी आपल्या स्वयंसेवकांच्या मदतीनं, मध्यस्थांच्या माध्यमातून लीगपर्यंत ते गेले आणि लीगला त्यांनी विनंती केली की आमचं आता भयानक दमन सत्र चालू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की राऊलेट कायदा जो आहे 1917चा, तो राऊलेट कायदा 1904 मध्येच वायव्य सरहद्द प्रांतामध्ये आलेला आहे. ज्याला वाटलं त्याला तुरुंगामध्ये ब्रिटिश टाकत होते, काय दयामाया काही नाही. तुरुंगामध्ये नुसतं अनेक जण अंदमानमध्ये गेलेले आहेत. अंदमानमध्ये लॉर्ड मेयोचा जो खून केला तो एक पठाणच होता तिथला. तिथं अंदमानमध्ये खून झालेला आहे मायोचा. अंदमानचा जेल बघायसाठी गेलेल्या माणसाचा पठाणाने खून केलेला आहे. मुस्लिम लीगनं सांगितलं की आम्हाला भारताच्या राजकारणात रस आहे, वायव्य सरहद्द प्रांताच्या राजकारणात अजिबात रस नाही आम्हाला. कारण तिथं कोणाचा विरोध करायचा, सगळेच मुसलमान आहेत तिथं. आम्हाला राजकारण भारतामध्ये करायचं आहे, वायव्य सरहद्द प्रांतामध्ये आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही, आम्ही तुम्हाला कोणतीही मदत करू शकत नाही. आता दुसरा पर्याय उरला, काँग्रेसकडे जाणे. काँग्रेसकडे तोपर्यंत मुस्लिम लीग असा आरोप करत होती की काँग्रेस ही हिंदूंची संघटना आहे, ती हिंदूंचं प्रतिनिधित्व करणारी आहे. त्याच्यामुळं काय बोलायचं असेल तर काँग्रेसनं फक्त हिंदूंच्या बद्दल बोलावं, मुसलमानांच्या बद्दल बोलू नये. राऊंड टेबल कॉन्फरन्स होऊन गेलेले होते. असा आरोप होत असताना काँग्रेसकडे आयती संधी आली.
95% मुसलमान असलेल्या प्रांतातली एक जनमान्य संघटनेचा एक मोठा नेता आपल्या मदतीसाठी येतो, तर आपण हात द्यायला काय हरकत आहे? एक तर आपल्याला आपण फक्त हिंदूंची संघटना आहोत हे आरोप याच्या पुढे कोणाला करता येणार नाहीत, आणि दुसरं वायव्य सरहद्द प्रांतामध्ये काँग्रेस फोपवली तर आपली काय हरकत नाही. त्याच्यामुळं गांधींनी, नेहरूंनी गफार खानांना मदतीचा हात दिला. याचा परिणाम काय झाला? राऊंड टेबल कॉन्फरन्स संपल्याबरोबर जे गांधी आयर्विन करार झाला, गांधी आयर्विन करारामध्ये सगळ्या पठाणांना मुक्त करण्यात आलं. गफार खानांना शेवटी ठेवलेलं होतं. गांधी स्वतः म्हणाले की ते आता काँग्रेसचे कार्यकर्ते झालेले आहेत, तुम्ही सोडा. गफार खानांना सुद्धा सोडावं लागलं आणि रीतसर औपचारिकरित्या खुदाई खिदमतगार ही संघटना काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली, नाव न बदलता. कोणत्या परिस्थितीमध्ये 1930 मध्ये गफार खान खुदाई खिदमतगार ही संघटना काँग्रेसशी जोडतात, ही पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगायची. इथून पुढे 17 वर्ष ते काँग्रेसच्या सोबत आहेत. राजकारण समजावून घ्या. आझादीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे होतं. गफार खानांना सुद्धा स्वातंत्र्य पाहिजे होतं. त्यांना स्वातंत्र्य केवळ ब्रिटिशांपासून पाहिजे नव्हतं, ब्रिटिशांपासून तर त्यांना स्वातंत्र्य पाहिजेच होतं, परंतु दुसऱ्या कोणाचीही गुलामगिरी त्यांना स्वीकारायची नव्हती. त्यांना 1000 वर्षापासून, 2000 वर्षापासून, 3000 वर्षापासून पठाणांचं जे स्वातंत्र्य आहे तेच स्वातंत्र्य आपल्याला मिळेल आणि ती फक्त काँग्रेस देऊ शकते, हा विश्वास गफार खानांना वाटत होता, म्हणून ते काँग्रेसमध्ये आले. अजून स्वातंत्र्याचं स्वरूप कोणालाच माहिती नाही, स्वातंत्र्य कसं मिळेल माहिती नाही, फाळणीची अजून चर्चा सुरू झालेली नाही. चौधरी रहमत म्हणजे मोहम्मद इक्बालने ही भूमिका मांडली फाळणीची 1930 मध्ये. 1931 मध्ये चौधरी रहमत अलीनी त्या फाळणीच्या कल्पनेला थोडी फुंकर घातली, थोडी पुढे नेली. अजून फाळणी लोकांच्या दृष्टिक्षेपात नाही. स्वातंत्र्य कसं राहणार आहे काँग्रेसला माहीत नाही, लीगला माहिती नाही, गफार खानला सुद्धा माहिती नाही. पण पठाणांना स्वातंत्र्य देण्याची क्षमता ही केवळ काँग्रेसमध्ये आहे आणि म्हणून आपण काँग्रेसला मदत केली पाहिजे, कारण ब्रिटिशांचे विरोधक ते एकटेच आहेत. मुस्लिम लीग काही ब्रिटिशांचे विरोधक नाही, ते समर्थक आहे. त्याच्यामुळं काँग्रेसच्या सोबत जात असताना इस्लामच्या चौकटीमध्ये जेव्हापर्यंत तुमचं आमचं पटतं, जेव्हापर्यंत हिंदू काँग्रेस आणि मुस्लिम खुदाई खिदमतगार या दोघांच्या शर्ती जुळतील तिथपर्यंत आपण सोबत राहू. म्हणजे घटस्फोटाचा कागद खिशात ठेवून लग्न करण्यासारखं हे आहे. जेव्हा माझं तुझं पटलं नाही की हे घे कागद आणि हो मोकळी, असा म्हणण्याचा हा प्रकार आहे. त्याच्यामुळं एका बाजूला काँग्रेस ही ऑल इंडिया लेवलची संघटना आहे, प्रचंड त्यांची संघटन शक्ती जबरदस्त आहे. प्रत्येक प्रांतामध्ये त्यांचे स्वतःचे वर्तमानपत्र आहेत. बौद्धिकदृष्ट्या अत्यंत संपन्न अशी संघटना होती, आर्थिकदृष्ट्या संपन्न संघटना होती. अहो, एका रात्रीमध्ये गफार खानांची खुदाई खिदमतगार ही संघटना आंतरराष्ट्रीय लेवलवर गेली. पठाण तोपर्यंत काय आहेत कोणालाच माहीत नव्हतं, किस्साखाने बाजार काय कोणालाच माहिती नव्हतं. काँग्रेसनं तात्काळ सरदार वल्लभभाई पटेलांचे मोठे भाऊ विठ्ठलभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केली किस्साखानी बाजाराची. 250 पानाचा रिपोर्ट विठ्ठलभाई पटेलांनी सादर केला. त्या काळातल्या लोकसभेमध्ये, सेंट्रल असेंब्लीमध्ये त्या काळामध्ये त्यांनी तो रिपोर्ट सादर केला. कशा पद्धतीचे अत्याचार ब्रिटिशांनी पठाणांवर केले याचा इतिहास म्हणजे तो रिपोर्ट आहे. म्हणजे पहिला लाभ काय झाला? गफार खानांना पठाणांची मुक्ती झाली. दुसरा लाभ काय झाला? राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये गांधींनी सांगितलं की पठाणांना इतर प्रांतांच्या प्रमाणे पूर्ण प्रांताचा दर्जा द्या. पूर्ण प्रांताचा दर्जा 1932 मध्ये मिळाला. हा दुसरा लाभ मिळाला. पण ब्रिटिशांना गफार खानांना बाहेर ठेवायचं नव्हतं किंवा त्यांना वायव्य सरहद्द प्रांतामध्ये ते जर फिरले तर आपला सगळा प्रभाव नष्ट करतील, म्हणून त्यांनी 1931 मध्ये गफार खानांना जेलमध्ये घातलं. 1937 पर्यंत
ते जेलच्या बाहेर आलेच नाहीत. जेलच्या बाहेर जरी आले तरी त्यांना वायव्य सरहद्द प्रांतामध्ये जाण्यासाठी बंदी घातली. 1931 पासून 34 पर्यंत, 34ला ते सुटले, 100 दिवस तुरुंगाच्या बाहेर होते. 100 दिवसाच्या आत त्यांनी मुंबईला एक भाषण केलं आणि त्या भाषणामधले दोष दाखवून ब्रिटिशांनी परत त्यांना जेलमध्ये घातलं आणि 1937 पर्यंत ते परत जेलमध्ये होते. 1935च्या कायद्याप्रमाणे जो निवडणुकीचा निकाल लागला 1937 मध्ये, बघा 1935च्या कायद्याप्रमाणे 1937 निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये परत काँग्रेस लढली वायव्य सरहद्द प्रांतामध्ये गफार खानच्या शिवाय, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये, आणि त्यांना विजय मिळाला. आणि पहिला ठराव काय पास केला वायव्य सरहद्द प्रांताच्या विधानसभेनं, तर गफार खानांची प्रांतबंदी उठवली आणि त्यांना प्रांतामध्ये यायला सांगितलं. राजकारण कसं रंगत चाललेलं आहे. 1937 मध्ये संपूर्ण 11 प्रांतापैकी 8 प्रांतांमध्ये काँग्रेसचं राज्य आलं आणि लगेच 1939 मध्ये दुसऱ्या महायुद्धाचं बिगुल वाजलं. 27 महिने फक्त सत्ता चालली. 27 महिन्याच्या नंतर आम्हाला न विचारता दुसऱ्या महायुद्धामध्ये तुम्ही आम्हाला ढकललं म्हणून काँग्रेसनं 8ही प्रांतामधली आपली सरकारं मागे घेतली, त्यांचा राजीनामा दिला. त्यामध्ये वायव्य सरहद्द प्रांत सुद्धा आहे. आता खऱ्या अर्थानं भारतीय राजकारणाला एक गती मिळाली. चौथ्या गिअरमध्ये, सामान्य भाषेमध्ये सांगायचं झालं तर चौथ्या गिअरमध्ये भारतीय राजकारण पडलं. 1939 मध्ये दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाल्याबरोबर 1940 मध्ये 23 मार्चला मुस्लिम लीगनं फाळणीचा ठराव पास केला. आम्हाला फाळणी पाहिजे, आमचं राष्ट्र वेगळं आहे, आम्हाला फाळणी पाहिजे. मुस्लिमांना काय पाहिजे भारतामध्ये, तर आम्हाला पहिली मागणी 50% वाटा पाहिजे, पॅरिटी, सगळीकडे 50% वाटा. लोकसभेमध्ये 50% वाटा, राज्यसभेमध्ये 50% वाटा, लष्करामध्ये 50% वाटा, नोकऱ्यांमध्ये 50% वाटा, सगळ्या शासकीय प्राधिकरणामध्ये आम्हाला 50% वाटा पाहिजे. आम्हाला गोहत्या करण्याचा अधिकार पाहिजे, वंदे मातरम बंद करायला पाहिजे, उर्दू ही राष्ट्रभाषा पाहिजे, 66% मुसलमानांना विचारल्याशिवाय मुसलमानांवर प्रभाव करणारा कोणताही कायदा तुम्ही करायचा नाही. हे सगळे ठराव 1940 मध्येच त्यांनी केले. आणि केंद्र सरकार ही कमकुवत असेल, सगळे आधी केंद्र सरकारकडे 3च विषय असतील, संरक्षण, दळणवळण, परराष्ट्र धोरण, बाकी सगळे विषय प्रांताकडे असतील. प्रांत स्ट्रॉंग असतील, केंद्र वीक असेल. अशा काळामध्ये आमच्या मागण्या ह्या आहेत आणि ह्या मागण्या जर तुम्ही मान्य करणार नसाल तर आम्हाला फाळणी पाहिजे. फाळणी ही पहिली मागणी ब्रिटिशांची नाही, मुस्लिम लीगची नाही. फाळणी त्यांची मागणी नाही, त्यांची मागणी अखंड भारत आहे आणि अखंड भारतात 50% वाटा पाहिजे. आणि गफार खानांना अखंड भारत पाहिजेच, कारण त्याचं त्याच्यामध्ये काही जाणारच नव्हतं. 23% लोकांना 50% जर वाटा मिळाला तर ब्रिटिश गफार खानची ना थोडीच होती, नुकसान थोडंच होतं त्यांचं. जे 77% लोक होते, 77% लोकांना 50% मिळणार होतं, खरं दुखणं त्यांचं होतं, खरी समस्या त्यांची होती. अखंड भारत किती भयानक होतं हे 77% लोकांना कळत होतं. 1940 मध्ये मुस्लिम लीगनं फाळणीचा ठराव पास केला. तोपर्यंत सगळ्या भारतातल्या लोकांना वाटत होतं की फाळणी ही एक चेष्टा आहे, फाळणी कधीही होणार नाही. कल्पना करा तुम्ही, 1940ला कोणालाच वाटत नव्हतं की भारताची फाळणी होईल. ही बार्गेनिंग पॉईंट म्हणून मुस्लिम लीग पुढे करत आहे, पण मुस्लिम लीग आपल्या सोबतच राहील. मुस्लिम लीग फाळणी करणारच नाही, ती मागणारच नाही, ती होणारच नाही. अशा पद्धतीची भावना संपूर्ण भारतातल्या लोकांमध्ये होती, ती गफार खानमध्येही होती. गफार खानाचा संबंध फक्त आम्हाला आमचं स्वातंत्र्य पाहिजे, ते ब्रिटिशांच्या पासून पाहिजेच. जर भारताची सत्ता आली तर भारतापासून सुद्धा पाहिजे, कारण दिल्ली फार लांब आहे आमच्यापासून, भारतापासूनही पाहिजे. जर मुसलमानांची सत्ता आली तर त्यांच्यापासूनही आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. पंजाबी मुसलमान हे पठाणी मुसलमानांवर वर्चस्व गाजवतात आणि आमची सगळी संसाधनं पंजाबी मुसलमान घेतात. त्याच्यामुळे आम्हाला पहिलं स्वातंत्र्य पाहिजे ब्रिटिशांकडून, दुसरं स्वातंत्र्य पाहिजे भारत आला तर आम्हाला स्वायत्तता पाहिजे, म्हणजे दिल्लीपासून
स्वातंत्र्य पाहिजे आम्हाला. तिसरं स्वातंत्र्य, जर पाकिस्तान झालं तर पंजाबी मुसलमान आमचे संसाधनं खातात, वापरतात, आमचं शोषण करतात, म्हणून पंजाबी मुसलमानांच्या बाजू सुद्धा आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. काय स्वातंत्र्याची त्यांची कल्पना आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. स्वातंत्र्याचं स्वरूप कसं बदलत गेलं. ऑगस्ट ऑफर ब्रिटिशांनी दिली, क्रिप्स मिशन येऊन गेलं, गांधीजींनी चले जाव चळवळ केली. कशासाठी केली? गांधीजींना काही ही चळवळ करायची नव्हती, पण बार्गेनिंग पॉइंट टेबलवर आपल्याला पूर्ण अधिकार मिळावा म्हणून चले जावची चळवळ झाली. चले जाव चळवळीनंतर सगळ्यांना ब्रिटिशांनी तुरुंगामध्ये घातलं, 3 वर्ष तुरुंगामध्ये ठेवलं. आता 1945 मध्ये दुसरं महायुद्ध संपल्याबरोबर इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या. त्या निवडणुका होण्याच्या अगोदर भारतामध्ये एक शिमला परिषद झाली. शिमला परिषद, भारतामधून आपल्याला लवकरात लवकर इथून जायचं, आता भारतात थांबायचं नाही आणि भारतातल्या लोकांना त्यांचं स्वातंत्र्य देऊन आपण जाऊ हे निश्चित करण्यासाठी शिमला परिषद बोलावलेली होती. परंतु ही शिमला परिषद 20 दिवस चालली. 20 दिवस चालली. 20 दिवस चालून सुद्धा 25 जून 1945 ते 14 जुलै 1945 पर्यंत ही 20 दिवस शिमल्याला परिषद झाली. या परिषदेमध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांचं अजिबात पटलं नाही आणि त्याच्यामुळे ही शिमला परिषद फसली आणि त्याच्या 10 दिवसामध्येच इंग्लंडच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि तिथं चर्चिलला लोकांनी पराभूत केलं. क्लेमेंट ॲटलीला निवडून आणलं आणि क्लेमेंट ॲटलीनं पहिला निर्णय काय घेतला तर भारतामध्ये ताबडतोब निवडणुका घ्या आणि भारतामध्ये भारतीय लोकांची सरकार स्थापन करून तिथून निघून या. म्हणून ऑगस्ट 1945 मध्ये गृह सचिव त्या काळामधले अमरी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी डिक्लेअर केलं की भारतामध्ये निवडणुका घोषित करा. लगेच निवडणुका घोषित केल्या. बघा आता काय चालू आहे भारतामध्ये. आणि गफार खानांचं मी सायमल्टेनियसली तुम्हाला 2 राजकारण सांगतोय. एका बाजूला काय चालू आहे गफार खानांचं, एका बाजूला त्याच्या बॅकग्राऊंडवर भारतीय राजकारण काय चालू आहे हे आपण नीट समजावून घेण्याची गरज आहे. गफार खानांना गफार खानांचं स्वातंत्र्य पाहिजे, वायव्य सरहद्द प्रांताचं स्वातंत्र्य पाहिजे, काँग्रेसला संपूर्ण भारताचं स्वातंत्र्य पाहिजे, मुस्लिम लीगला स्वतंत्र पाकिस्तान पाहिजे, ते वायव्य सरहद्द प्रांतासहित पाहिजे. अडचण अशी आहे, जीनाला कोणतं पाकिस्तान पाहिजे? वायव्य सरहद्द प्रांत, पंजाब, बलुचिस्तान, सिंध हे 4 प्रांत असलेलं वायव्य भागातलं पाकिस्तान आणि बंगाल, आसाम असलेलं पूर्वेचं पाकिस्तान, असे 2 पाकिस्तान पाहिजे. पहिल्यांदा 50% पाहिजे, ते मिळालं नाही तर पाकिस्तान पाहिजे, ते पाकिस्तान असं पाहिजे. आणि गफार खानांना फक्त वायव्य सरहद्द प्रांताचं स्वातंत्र्य पाहिजे. त्यांना काही देणं घेणं नाही कोणाचं. भारताच्या स्वातंत्र्याचं त्यांना काही देणं घेणं नाही ना, पाकिस्तानच्या स्वातंत्र्याचं त्यांना देणं घेणं नाही. त्यांना पाहिजे त्यांचं स्वातंत्र्य. 1945च्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये भारतामध्ये निवडणुका लागल्या. आज जसं लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक असते तशी सार्वत्रिक निवडणूक झाली. कल्पना करता येणार नाही तुम्हाला. जानेवारी फेब्रुवारी 1946 मध्ये सगळ्या 11 प्रांताच्या निवडणुका झाल्या. या 11 प्रांताच्या निवडणुकीमध्ये वायव्य सरहद्द प्रांत सुद्धा होतं. वायव्य सरहद्द प्रांतामध्ये मुस्लिम लीगनं जंग पछाडलं. कलकत्ताचे सगळे मदरसे, सगळे प्राध्यापक, सगळे अलीगडचे प्राध्यापक, अलीगडचे विद्यार्थी, सगळ्या भारतातले मुस्लिम विद्यार्थी, कार्यकर्ते सगळे त्यांनी कुठं लावले? वायव्य सरहद्द प्रांतामध्ये कामाला लावले. आणि ही निवडणूक लढली कोणत्या मुद्द्यांवर? हिंदुस्तान का पाकिस्तान, मंदिर का मस्जिद, कुरान का गीता, काफिर की इमान, ह्याच मुद्द्यांवर निवडणुका झाल्या. अशा मुद्द्यांवर निवडणुका होऊन सुद्धा वायव्य सरहद्द प्रांतामध्ये मुस्लिम लीगला यश मिळालं नाही आणि तिथं काँग्रेसलाच यश मिळालं. अडचण म्हणजे एकापेक्षा कशी गुंतागुंत वाढत गेली हे मी तुम्हाला सांगतोय. ही केव्हाची घटना आहे? ही फक्त तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी 1946ची घटना तुम्हाला सांगतोय. त्यानंतर कॅबिनेट मिशन आली. कॅबिनेट मिशननं सांगितलं की भारताचे आम्ही 3 भाग करू, अ गट, ब गट, क गट.
अ गटामध्ये हिंदू बहुल प्रांतांचा गट, ब गटामध्ये वायव्य प्रांत भागामधल्या मुस्लिम प्रांताचा गट आणि क भागामध्ये पूर्व भागातल्या मुस्लिम प्रांतांचा गट. हे गट कंपल्सरी असतील, अनिवार्य असतील, ऐच्छिक नसतील. प्रत्येक गटाला स्वतःची राज्यघटना बनवता येईल. 10 वर्षानंतर ह्या राज्यघटनेमध्ये बदल करता येईल. हे कॅबिनेट मिशनमध्ये जिनांना खरं म्हणजे त्यांना अभिप्रेत असलेलं पाकिस्तान मिळणार होतं. परंतु पंडित नेहरूंनी 10 जुलै 1946ला एक भाषण केलं, पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ही जी येणारी सरकार असेल ती सरकार सर्वोच्च असेल. आम्ही जे ठरवू ते फायनल होईल. आत्ता काय ठरते ते आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. आमच्या अर्थानं, आमच्या मनानं आम्ही कॅबिनेट मिशनचा अर्थ काढू असं म्हटल्यामुळं कॅबिनेट मिशन सुद्धा फेल झाली. आणि 2 सप्टेंबर 1946ला भारतामध्ये अंतरिम सरकार स्थापन झाली. लक्षात घ्या, आज जशी सरकार स्थापन होते तशी सरकार 2 सप्टेंबर 1946ला स्थापन झाली. आणि त्याच्या अगोदर मुस्लिम लीगनी डायरेक्ट ॲक्शन डे केलं 16 ऑगस्ट 1946ला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही वाचलेलं आहे. कलकत्ता, ढाका, पूर्ण बंगालमध्ये शासकीय सुट्टी देऊन टाकली आणि शासकीय सुट्टी देऊन हजारो हिंदूंची कत्तली त्या काळामध्ये तिथं करण्यात आल्या. दिवसा हिंदूंची घरं शोधून शोधून त्यांच्या घरावर चिन्ह मारण्यात आली आणि त्यांची घरं जाळण्यात आली. हजारो प्रेत रस्त्यावर होती. सगळा पूर्व भारत पेटला. डायरेक्ट ॲक्शन डेने हळूहळू त्याचे परिणाम बिहारमध्ये गेले, त्याचे परिणाम उत्तर भारतामध्ये झाले, मग त्याचे परिणाम वायव्य सरहद्द प्रांत, पंजाब, सगळा भारत ऑगस्ट 1946 मध्ये पेटला. इतका पेटला की याचं काय करायचं. लॉर्ड वेवेलने सांगितलं की ब्रेकडाऊन प्लॅन करा. मला माहिती आहे, तुम्ही ऐकलात की नाही शब्द मला माहित नाही. ब्रेकडाऊन प्लॅन म्हणजे काय? ब्रेकडाऊन प्लॅन म्हणजे आपण भारतामधून निघून जाऊ, एका प्रांतामधून आपलं लष्कर काढून घेऊ, प्रशासन काढून घेऊ, वाटेल ते हो या लोकांचं. पण ही कल्पना क्लेमेंट ॲटलीला अजिबात आवडली नाही. ते म्हणजे सगळ्या जगभरात नाचक्की होईल, आपली दातं पडतील आपले, अशा पद्धतीने आपण इथून गेलो तर. त्याच्यामुळे ह्या प्लॅनला विरोध केला. सगळ्या गव्हर्नरांच्या बैठका घेतल्या. या अत्यंत स्फोटक वातावरणामध्ये करायचं काय? मुस्लिम लीगनं पाकिस्तानची मागणी इतक्या उच्च कोटीला नेऊन ठेवलेली होती की आता पाकिस्तानच्या शिवाय दुसरं काहीही नाही, ही भावना संपूर्ण भारतातल्या मुसलमानांच्या मध्ये निर्माण झाली. बरं, हे जे पाकिस्तान आहे ते नेमकं असणार कसं आहे याची कल्पना कोणालाच नाही. किती म्हणजे काय पद्धतीचं राजकारण चालू होतं. कल्पना करा तुम्ही की पाकिस्तान तर पाहिजे, पण ते कसं राहणार आहे, त्याचं स्वरूप काय राहणार आहे, ते कुठं असणार आहे हे माहिती नाही. संपूर्ण भारतातल्या चिरफळ्या झाल्या. 2 समाजामध्ये विभाजन झालं. जिना म्हणू लागले की वी आर डिफरंट नेशन, आवर हिस्ट्री इज डिफरंट, आवर रिलिजियस स्क्रिप्चर इज डिफरंट, आवर हिरोज आर डिफरंट, आवर विलन्स आर डिफरंट. समटाइम्स आवर हिरोज फॉट विथ युअर हिरोज अँड समटाइम्स आवर विलन्स आर युअर हिरोज अँड युअर विलन्स आर आवर हिरोज. मोहम्मद गझनी, मोहम्मद घोरी, बाबर आर आवर हिरोज. चंद्रगुप्त मौर्य, पृथ्वीराज चौहान, छत्रपती शिवाजी आर युअर हिरोज. ते म्हणू लागलेत तुमचे प्रेरणास्थान वेगळे, आमचे प्रेरणास्थान वेगळे, आमचं तुमचं सगळं वेगळं, आम्हाला देश द्या. बाबासाहेबांनी पार्टिशन ऑफ इंडिया पुस्तक लिहिलं, 1940मध्येच लिहिलं. त्यांनी सांगितलं की ते मागत असतील तर देऊन टाका, कारण ते तुमच्यासोबत राहू शकत नाहीत, तुमच्यासोबत राहू शकत नाहीत आणि त्यांचा इतिहासही तसा नाही. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय चालू आहे भारतामध्ये? भारतामध्ये आता स्वातंत्र्य मिळणार आहे. ते स्वातंत्र्य मिळणार आहे. गफार खानांना अजूनही वाटतं की त्यांना पूर्ण स्वातंत्र्य काँग्रेस देऊ शकतं. वायव्य सरहद्द प्रांताला जर कोणी स्वातंत्र्य देऊ शकत असेल तर ते फक्त काँग्रेस देऊ शकते असं गफार खानांना वाटत होतं. आणि जिनांना मात्र ह्या पॅकेजमध्ये वायव्य सरहद्द प्रांताशिवाय ते पॅकेजेस घेणार नव्हते. त्यांना ह्या 4 प्रांताशिवाय पॅकेजच नको होता, कारण ते सगळे डीलच त्यांना मोडायची होती. त्यांना पाहिजे, त्यांना जिनांना सुद्धा पाकिस्तान कसा पाहिजे माहिती नव्हतं. त्यांना सुद्धा शेवटपर्यंत असं वाटत होतं की हिंदू सगळे भावनिक आहेत, काँग्रेस भावनिक आहे, ही फाळणी करणार नाही, 50% वाटा आपल्याला मिळेल.
23% लोकांना 50%चा वाटा, 2% आपण रस्त्यावर उतरायला होतात आम्हाला आरक्षण द्या म्हणून, आम्हाला 2% आरक्षण द्या, आम्हाला 5% आरक्षण द्या म्हणून आपण रस्त्यावर उतरायलो. आणि 23% लोकांना 50% आरक्षण खरंच गांधी, नेहरू, पटेल दिले असते का? माउंट बॅटन सारखे ब्रिटिश लोक हे मान्य केले असते का? किती साधा प्रश्न आहे. 50%ची मागणी का करत होते मुस्लिम लीग? तर 800 वर्ष आम्ही तुमच्यावर राज्य केलं आणि आपल्या दोघांवर आता ब्रिटिश राज्य करते. किती अपमान आहे आमचा. तुम्ही आमची प्रजा होतात, आम्हाला तुमच्या बरोबरीनं बसावं लागत आहे आणि ब्रिटिश गेल्यावर तुम्ही आमच्यावर बसणार, तुम्ही आमच्यावर राज्य करणार लोकसंख्येच्या बळावर, 1 man 1 vote, तुम्ही आमच्यावर राज्य करणार. हे किती मोठा अपमान असेल आमचा. तुमचं बहुसंख्याकत्व निष्प्रभावी करायचं असेल तर आम्हाला पण 50% वाटा. पंतप्रधान हिंदू असेल तर उपपंतप्रधान मुसलमान पाहिजे, सेनापती हिंदू असेल तर उपसेनापती मुसलमान असेल. आम्हाला 50% वाटा द्या. उरलेल्या 50% मध्ये तुम्ही शीख, ख्रिश्चन, पारसी, बौद्ध, जैन वाटेल ते करा, आम्हाला काही देणे घेणे. ही मागणी होती मुस्लिम लीगची. 1946 मध्ये जेव्हा अंतरिम सरकार स्थापन झालं, अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर नेहरू, त्यांना व्हाईस चेअरमॅन असं पद होतं त्या काळामध्ये, गफार खानाने वायव्य सरहद्द प्रांतामध्ये निमंत्रित केलं, या आमच्या प्रांताला पहा म्हणून. तुम्हाला कल्पना येणार नाही, पंडित नेहरू ऑक्टोबर 1946 मध्ये वायव्य सरहद्द प्रांताला गेले. 4 दिवस तिथं ते राहिले. 4 दिवसामध्ये त्यांच्यावर कमीत कमी 8 हल्ले झालेले आहेत. त्यांच्या गाडीवर इतका मोठा दगड पडला की तो दगड गफार खानाला लागला, गफार खान मूर्छित पडले. त्यांच्या गाड्यांच्या समोर लोकांनी दगड उभे केले. त्यांना कोणी पुढं जे पायलट जीप असते, पायलट जीप उपलब्ध करून दिली नाही. ते जेव्हा खैबर खिंडीमध्ये गेले तेव्हा खैबर खिंडीमध्ये जे आफ्रिदी टोळ्यांचे लोक आहेत त्यांनी आपल्या पायातले बूट काढून नेहरूंना दाखवत होते, नेहरू तुमची इथं काही गरज नाही म्हणून. ही स्वातंत्र्य मिळण्याच्या काही महिने अगोदरची गोष्ट मी सांगतोय तुम्हाला. ही ऑक्टोबर 1946ची गोष्ट आहे. अत्यंत स्फोटक अशा पद्धतीचं वातावरण झालं आणि हे सगळं वातावरण इंग्लंड पाहत होतं. क्लेमेंट ॲटलीला लवकरात लवकर भारत सोडायचा होता. भारताच्या हिंदू मुस्लिमांच्या दंगलीमध्ये ब्रिटिश अधिकारी, ब्रिटिश शिपाई त्यांना घालवायचे नव्हते आणि म्हणून 20 फेब्रुवारी 1947 रोजी क्लेमेंट ॲटलीने अशी घोषित केलं की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करायलो, आम्ही तुम्हाला बोलवायलो, पण तुमचं काही एकमत होत नाही. तुम्हाला आता आम्ही धमकी देतो की तुम्ही जर एकत्र आला नाहीत तर आम्ही जून 1948 नंतर तुमच्या देशात राहणारच नाही, आम्ही निघून जाऊ. आम्ही काँग्रेसच्या हातात सरकार देऊ, मुस्लिम लीगच्या हातात सरकार देऊ, किंवा ज्यामध्ये भारतीय लोकांचं सर्वाधिक हित असेल ती कोणती तरी व्यवस्था आम्ही करू, पण आम्ही तुमच्या देशात राहणार नाही. काय अल्टिमेटम आहे, एंडलाईन आहे. या दिवसापर्यंत तुम्ही करा. तारखा देण्याची काय आजचीच परंपरा नाही. तारखा देण्याची ही जुनी परंपरा, ब्रिटिशांनी घातलेली परंपरा आहे. धमकी आहे ही, आम्ही जातो निघून या देशामधून, काय करायचं ते लवकर करा. या दिवसापर्यंत अजून पाकिस्तानची कल्पनाच नाही काय असणार आहे. 20 फेब्रुवारी 1947 नंतर एका महिन्यामध्येच ब्रिटिशांनी माउंट बॅटनला पाठवलं. माउंट बॅटन सांगून आला इंग्लंडमधून की मी शेवटचा गव्हर्नर जनरल असेल, माझ्यानंतर कोणीच येणार नाही, मी जे काही ठरवेन ते अंतिम असेल, माझ्यानंतर कोणीही येणार नाही आणि मी आल्यानंतर मला नाविक दलातलं सर्वोच्च पद माझं राखीव असेल इंग्लंडमध्ये. 23 मार्च 1947ला माउंट बॅटन आले. दुसऱ्याच दिवशी पटेल आणि नेहरू माउंट बॅटनला भेटले आणि सांगितलं करा फाळणी आणि व्हा मोकळे, आम्हाला नाही राहायचं. जी मागणी मुस्लिम लीग एवढे वर्ष करत होती, एवढ्या पराकोटीचं सगळं वातावरण निर्माण झालं होतं की आता दररोज उठल्याबरोबर, कारण 2 सप्टेंबरला अंतरिम सरकार स्थापन झालं पण मुस्लिम लीग यायला तयार नाही. 1 महिन्यानंतर मुस्लिम लीग आली, फायनान्स मिनिस्ट्री मुस्लिम लीगकडे गेली, एकही ठराव पास करेना, पैशाशिवाय काहीच झाले ना. बरं पुढे काही करता येत नाही. पटेल वैतागून म्हणाले की आमचा राजीनामा घ्या. काँग्रेसच्या लोकांचा राजीनामा घेता येत नाही.
त्यांना तुम्ही ह्यांचे बजेट पास करा म्हणून इंग्लंडला सांगता येत नाही, व्हाईसरायला. इतके पेच, असा राजकीय पेच निर्माण झाला की या राजकीय पेचामधून काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला. या सगळ्या राजकीय पेचातून मार्ग काढण्यासाठी माउंटबॅटन आले. तुम्हाला सांगू इच्छितो की माउंटबॅटननं 40 दिवसामध्ये 182 बैठका घेतल्या. आल्याबरोबर सगळ्या गव्हर्नरांची बैठक लावली. सगळे गव्हर्नर म्हणाले की फाळणी करा आणि व्हा मोकळे, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. जीनाला बोलावत होते माउंटबॅटन, जीना यायलाच तयार नाहीत. जीना 15 दिवसानंतर आले. जीनांना सांगितलं की तुम्हाला फाळणी पाहिजे की नाही, एवढे दिवस तुम्ही मागत आहात ना, फाळणी पाहिजे की नाही तुम्हाला. फाळणी पाहिजे. पण फाळणी कशी पाहिजे जीनांना? पूर्ण पंजाब पाहिजे, पूर्ण बंगाल पाहिजे. माउंटबॅटन म्हणाले की ज्या कारणासाठी तुम्हाला मुसलमानांसाठी पंजाब पाहिजे ना, मग तिथले हिंदू शीख कसे राहतील तुमच्याकडे? बंगालमधले हिंदू आणि बिगर मुसलमान तिथे कसे राहतील? तुम्हाला 50% तर मिळणार नाहीत, आम्ही देऊ शकत नाही. कारण कोणतीही लोकतांत्रिक व्यवस्था 50% देऊ शकत नाही. सगळा पंजाब बंगाल तुम्हाला मिळणार नाही. पंजाबचे तुकडे केले जातील. बहुसंख्याक मुस्लिम ज्या जिल्ह्यात आहेत ते पाकिस्तानमध्ये घातले जातील. बहुसंख्याक हिंदू जिथे आहेत त्यांना भारतामध्ये ठेवलं जाईल. ही फाळणी तुम्हाला मान्य आहे की नाही? आत्तापर्यंत फाळणीबद्दल केवळ चर्चा चालू होती, पाकिस्तानबद्दल केवळ चर्चा चालू होती. आता प्रत्यक्ष टेबलवर माउंटबॅटनच्या तुम्हाला सांगावं लागत होतं की तुम्हाला फाळणी मंजूर आहे की नाही. लक्षात घ्या काय चालू आहे भारतामध्ये. 23 मार्चला माउंटबॅटन आले. 2 मे पर्यंत त्यांनी फायनलाइज केलं सगळं. 2 मे पर्यंत ते ह्या निर्णयाला पोहोचले की फाळणीशिवाय पर्याय नाही. आणि या फाळणीच्या पॅकेजमध्ये वायव्य सरहद्द प्रांत, पंजाब, बलुचिस्तान, सिंध यामध्ये जे हिंदू आणि शीख बहुल जिल्हे आहेत ते भारतामध्ये येतील आणि जे मुस्लिम बहुल जिल्हे आहेत ते पाकिस्तानमध्ये जातील. हा फाळणीच्या शिवाय दुसरा पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात आलं. आता ही फाळणी फक्त जीनाच्या गळ्यामध्ये कसं उतरवायचं हाच प्रश्न निर्माण झाला. जीना शेवटपर्यंत अशा फाळणीसाठी लेखी कधीही तयार झाले नाहीत. गांधीजींना हे सगळं माहिती होतं. गांधीजींना फाळणी मान्य होती. गांधीजी फक्त असं म्हणत होते की माझ्या देहाचे 2 तुकडे करा. पण केव्हा? जर पाकिस्तानच्या मुस्लिमांनाच जर मान्य नसेल तर माझ्या देहाचे 2 तुकडे करा. त्यांना मान्य असेल तर देऊन टाका. जर मुसलमानांना पाकिस्तान पाहिजे असेल तर त्यांनी ते आपल्या खिशात आहे समजावं. 8 कोटी मुसलमानांना त्यांच्या स्वातंत्र्यापासून मी रोखू शकत नाही हे कितीदा गांधीजी सांगितलेले आहेत. त्याच्यामुळं गांधी आणि माउंटबॅटनची भेट जेव्हा झाली त्या भेटीमध्येही हेच सांकेतिक बोलणं झालं. कारण मौनाच्या सोमवारी ते भेटले होते माउंटबॅटन. आता 2 जानेवारीच्या नंतर 2 मेच्या नंतर 18 मे पर्यंत लक्षात घ्या 1947 सांगतोय तुम्हाला. फाळणीचा सगळा प्लान लॉर्ड इस्मेला घेऊन, VP मेननला घेऊन माउंटबॅटननी भारतामध्ये तयार केला. 18 मेला ते गेले इंग्लंडला. तिथं क्लेमेंट ॲटलीला भेटले. पार्लमेंटमध्ये हे सगळं सांगितलं. चर्चिलकडे गेले. फाळणीचा सगळा प्लान फायनल करून ते 1 जानेवारीला भारतामध्ये आले. 3 जानेवारीला पत्रकार परिषद घेतली आणि घोषित केलं की भारताची फाळणी होणार आणि त्या फाळणीमध्ये पाकिस्तान होणार आणि पाकिस्तानमध्ये वायव्य सरहद्द प्रांत जाणार. गफार खान 1947 पर्यंत काँग्रेसच्या सोबत मला वायव्य सरहद्द प्रांत काँग्रेस देईल असं ते म्हणत होते. त्याच्यामुळं मी तुमच्यासोबत आलो असं त्यांचं म्हणणं होतं. काँग्रेसला सुद्धा एका मुस्लिम बहुल प्रांतामधला नेता, एक मुस्लिम बहुल प्रांत काँग्रेसच्या सोबत असेल तर त्यांनाही नको नव्हतं. त्यांच्यामुळं राजकीय फायदा हा काँग्रेसला जसा मिळाला तसाच गफार खानला सुद्धा मिळाला. खुदाई खिदमतगार ही संघटना जगभर पोहोचली. अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये खुदाई खिदमतगार संघटनेच्या बातम्या छापू लागल्या. कोणामुळं? काँग्रेसमुळं. संपूर्ण भारतामध्ये खुदाई खिदमतगारची प्रसिद्धी झाली ही काँग्रेसमुळं. काँग्रेसमुळं त्यांना अनेक लाखो हजारो कार्यकर्ते त्यांचे मुक्त झाले ते काँग्रेसमुळं.
डायरेक्ट म्हणजे एखाद्या राजकुमाराचा जसा डायरेक्ट केंद्रीय मंत्री म्हणून परिचय केला जातो किंवा त्याला मंत्रिपद मिळतं, तसं गफार खान 1930च्या नंतर लगेच कोणत्या व्यक्तींच्या मध्ये ते वावरत होते, कोणत्या नेत्यांच्या मंडळीमध्ये ते वावरत होते, डायरेक्ट नेहरू, गांधी, पटेल, व्हाईसरॉय यांच्या बैठकांमध्ये त्यांना वावर मिळत होता. कशामुळं? मुस्लिम बहुल प्रांतामधून ते आलेले असल्यामुळं. काँग्रेसला पर्याय नव्हता. असा एक मुस्लिम नेता त्यांच्याकडे होता, मौलाना आझाद. मौलाना आझाद 1940 पासून 46 पर्यंत त्यांनी अध्यक्ष कशासाठी केलं होतं? आम्ही हिंदूंचेही नेते आहोत, मुस्लिमांचे नेते आहोत, काँग्रेस हे दोघांचं पक्ष आहे हे दाखवण्यासाठी तर मौलाना आझादांना त्यांनी अध्यक्ष केलं होतं ना. मग असेच हे दुसरे पुढारी होते, त्यांना दाखवायचं होतं. कारण फाळणीची कल्पना कोणालाही नव्हती, फाळणी कशी असेल कोणालाही माहिती नव्हतं. आणि आत्ता माउंटबॅटन आल्यानंतर माउंटबॅटनच्या प्लॅनमध्ये जिनाचा पॅकेज जिनाला मंजूर केल्याशिवाय ही फाळणीची सगळी डील, फाळणीची सगळी योजना पूर्ण होणारच नव्हती. अशक्य होतं. अहो, वायव्य सरहद्द प्रांत काय बोलता तुम्ही? अख्खा पंजाब मागत होती जिना. माउंटबॅटनने पूर्ण पंजाब दिला नाही. त्याच्यामुळं जिना म्हणत होती की हा कुरतडलेला पाकिस्तान माझ्या हातात तुम्ही देत आहात. पूर्ण पंजाब न देता कुरतडलेला पंजाब पाकिस्तान माझ्या हातात देत आहात. अशा परिस्थितीमध्ये फाळणीचा ठराव पास झाला. 3 जूनला घोषणा झाली आणि 3 जूनच्या घोषणेच्या नंतर 14 जूनला 3 जूनला घोषणा झाली. 14 जूनला काँग्रेसची महापरिषद बोलवण्यात आली. सगळ्या त्यांच्या वर्किंग कमिटीची मीटिंग बोलवण्यात आली. त्या वर्किंग कमिटीमध्ये फाळणीला विरोध करणारे फक्त गफार खान होते, फक्त गफार खान होते. गांधीजी त्या बैठकीमध्ये आपलं पूर्ण पुण्याईपणाला लावून सांगत होते काँग्रेसच्या लोकांना की ह्या फाळणीचा ठराव जो आहे तो आमच्या सगळ्यांच्या मताने केलेला आहे, हा आपल्या सगळ्यांच्या कल्याणाचा आहे, तुम्ही याच्यावर शिक्कामोर्तब करा आणि हा ठराव पास करा. गफार खान एकमेव असे होते की या बैठकीमध्ये गांधींचा विरोध करत होते, सगळा काँग्रेसचा विरोध करत होते की ही मला फाळणी मान्य नाही. कारण त्या अखंड भारतामध्ये गफार खानचं काहीही जाणार नव्हतं, त्यांचं नुकसान काहीही नव्हतं. कारण तिथं 95% मुस्लिम ऑलरेडीच आहेत. तिथं राज्य काही झालं तरी मुस्लिमांचंच राहणार होतं. पण संपूर्ण भारतामध्ये, अखंड भारतामध्ये 50% वाटा मिळाला असता तर हिंदूंचं काय झालं असतं त्याचं गफार खानाला काही देणे घेणं नव्हतं. 14 जूनच्या नंतर प्रॉब्लेम असा आला की जिथं काँग्रेसची सरकार आहे त्या प्रांताला जायचं कुठं हे ठरवायचं कसं? कारण पंजाब प्रांताला ठरवण्यात आलं किंवा जिथं त्यांच्या आमदारांची बैठक घेण्यात आली, जिथं हिंदू जास्त आहेत ते सगळं भारतामध्ये, सिंधमध्ये पूर्णच पाकिस्तानमध्ये, बलुचिस्तान पूर्ण पाकिस्तानमध्ये. परंतु वायव्य सरहद्द प्रांत असा आहे की जिथं मुस्लिम 95% आहेत परंतु सत्ता काँग्रेसची आहे. याचं काय करायचं? कारण लीग काय करत होती? लीग बघा, लीग 1946च्या फेब्रुवारीमध्ये जेव्हा लीग पराभूत झाली, पराभूत झाल्यानंतर 1 वर्ष मुस्लिम लीगनं एकही दिवस तिथं बिना आंदोलनाचं ठेवलं नाही. दररोज आंदोलनं. सगळे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बायका त्या आंदोलनामध्ये, सगळ्या बुरकेदारी बायका त्या सगळ्या चळवळीमध्ये, सगळे जेल भरून टाकले त्यांनी. दररोज आंदोलन आणि पूर्ण खान अब्दुल गफार खानच्या मोठ्या भावांचं डॉक्टर खान साहेबांचं सरकार पूर्ण बदनाम केलं. आणि त्यांनी सांगितलं की 1 वर्षाच्या नंतर वातावरण बदललेलं आहे, तुम्ही आता निवडणुकाच घ्या, सार्वमत घेऊ नका, निवडणुका घ्या. पण निवडणुका कशा घेता येतील? 1 वर्षापूर्वीच निवडणुका घेतलेल्या आहेत तर आता परत निवडणुका घेता येणार नाहीत. आता फक्त सार्वमतच घ्यावं लागेल. आणि सार्वमत कशावर घेऊ? तुम्हाला भारतात जायचं का पाकिस्तानमध्ये? 2च पर्याय ठेवू. बघा, ही 15 ऑगस्ट 1947च्या अगोदर 1 महिना अगोदरची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. गफार खानांना पाहिजे पूर्ण वायव्य सरहद्द प्रांत, जिनांना पाहिजे पूर्ण पाकिस्तान विथ वायव्य सरहद्द प्रांत. आता तिथं सरकार आहे काँग्रेसची, तिथं सार्वमत घ्यायचं. ॲक्च्युली नेहरूंना माहिती होतं की वायव्य सरहद्द प्रांतामधले लोक भारतात कशाला येतील? साधी गोष्ट आहे. हजारो किलोमीटरचं अंतर आहे दिल्ली आणि पेशावरचं. जिथं त्यांच्या बाजूला असलेल्या पंजाबी मुसलमानाचं तुमचं पटत नाही तर बहुसंख्याक हिंदूंचं तुमचं कसं पटेल?
ते भारतामध्ये येणं शक्यच नाही. आणि स्वतः नेहरूंनी पठाणांचा प्रसाद घेऊन आले होते ऑक्टोबरमध्ये. त्याच्यामुळे त्यांना चांगला अनुभव आला होता की हे पठाण कसे आहेत. म्हणून पर्याय 2 सार्वमत होईल. कशावर? भारतात किंवा पाकिस्तानमध्ये. पण इथंही गफार खान काय म्हणू लागले, नाही, पर्याय 3रा ठेवा, भारत, पाकिस्तान किंवा पख्तुनिस्तान. 3रा पर्याय ठेवा. पख्तुनिस्तानचा पर्याय ब्रिटिश देणं शक्य नव्हतं, कारण पख्तुनिस्तानचा पर्याय मान्य केला की भारतामध्ये त्रावणकोर, म्हैसूर, काश्मीर, हैदराबाद सगळे जर म्हणतील आम्हाला पण स्वातंत्र्य द्या, असं स्वातंत्र्य मागणार होते. आणि म्हणून हे स्वातंत्र्य त्यांना मिळणार होतं. हे स्वातंत्र्य त्यांना असं मिळणार नव्हतं. सार्वमत झालं. 50.49% लोकांनी पाकिस्तानचा स्वीकार केला. आणि अशा पद्धतीनं वायव्य सरहद्द प्रांत पाकिस्तानमध्ये गेलं. ज्यांच्या विरोधामध्ये खान अब्दुल गफार खान 17 वर्ष लढत होती, त्या मुस्लिम लीगच्या सानिध्यामध्ये त्यांना जावं लागलं. ते गांधीजींना शिव्या देऊ लागले की तुम्ही आम्हाला लांडग्याच्या तोंडी टाकलं. आणि त्यानंतर 47च्या नंतर लगेच 15 दिवसामध्ये खुदाई खिदमतगारचे सगळे ऑफिस मुस्लिम लीगनं जाळून टाकले. त्या पख्तूनचे सगळे प्रेस जाळून टाकली, प्रेस जप्त करून टाकली. 48मध्ये गफार खानाला जेलमध्ये घातलं. 64 पर्यंत जेलच्या बाहेर काढलं नाही. 64 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर 10 वर्ष जेलमध्ये आहेत, नंतर ते परत जेलमध्ये आहेत. पख्तुनिस्तान मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, ही त्यांची घोषणा आहे. इंग्लंडमध्ये पाकिस्तानमध्ये सुद्धा ते शांत बसले नाहीत. ते इतके मरायला टिकले होते 64मध्ये की पाकिस्तानमध्ये, की त्यांच्या इलाजासाठी नाईलाजानं पाकिस्तानला त्यांना लंडनला पाठवावं लागलं. त्यानंतर ते काबूलमध्ये राहिले. काबूलमध्ये त्यांनी पख्तुनिस्तान दिवस साजरा केला. ते 69मध्ये भारतामध्ये आले, 85मध्ये ते भारतामध्ये आले आणि 87मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. म्हणून फाळणीचा विरोध करणारे फक्त गफार खान होते. यानंतर तुम्हाला मी सांगितलं की सार्वमताचं राजकारण झालं. या सार्वमतामध्ये सुद्धा सार्वमत चांगलं व्हावं याच्यासाठी कित्येक गव्हर्नर होते. डॉक्टर ओलाफ कॅरो, त्यानंतर पठाण नावाचं डेफडान्स नावाचं ग्रंथ लिहिला. त्या ओलाफ कॅरोला काढून टाकण्याची विनंती गफार खान आणि काँग्रेसने केली. माउंट बॅटनला आता या सगळ्या प्रकरणामध्ये काही वाद नको म्हणून ओलाफ कॅरोला काढून टाकलं. सार्वमत घेण्यात आलं आणि सार्वमतासाठी जो 1 महिन्याच्या प्रचाराचा वेळ मिळाला, त्या 1 महिन्यामध्ये सुद्धा मुस्लिम लीगचा पूर्ण वायव्य सरहद्द प्रांत पेटून आणि असं भारताचं चित्र उभं केलं की भारत हा तुमच्यासाठी कधीही पर्याय होऊ शकत नाही. तो अगोदर नव्हताच कधी म्हणजे, पण या पद्धतीने त्यांनी राजकारण उभं केलं की तुम्ही जर भारत आणि पाकिस्तान पैकी जर भारताचा पर्याय निवडला तर तुमच्या ताब्यामध्ये काय मांडलेलं आहे हे रंगवून सांगू लागले. आणि 16 ऑगस्ट 1946च्या डायरेक्ट ऍक्शन डेच्या नंतर मुसलमानांवर कसे अत्याचार झाले त्याचे पुरावे म्हणून रक्तबंबाळ झालेले कपडे, फांडवले पुराणाच्या प्रती ते लोकांच्या समोर दाखवू लागले की तुम्ही जर भारताचा पर्याय निवडला तर तुम्ही काफिरिस्तानमध्ये जाल, तुम्हाला काफर बनवलं जाईल, तुम्हाला गुलाम केलं जाईल. अशा पद्धतीचं चित्र उभं करण्यात आलं. गफार खानांनी या सार्वमतावर बहिष्कार टाकलेला होता. त्याच्यामुळे सक्रिय होण्याचा पर्याय नव्हता. भारताचं चित्र इतकं भयानक मुस्लिम स्थापन केलेलं होतं की भारतामध्ये जा असं म्हणण्याची हिंमत गफार खानची आणि खुदाई खिदमतगारची नव्हती. पाकिस्तानचा पर्याय निवडा असं गफार खान म्हणू शकत नव्हते, कारण ते आयुष्यभर पाकिस्तानचा विरोध करत होते. ठाणे आपल्याला नकोच असं त्यांना म्हणायचं होतं. अशा परिस्थितीमध्ये आपली सगळी यंत्रणा मुस्लिम लीगला चालवायला लागली. त्या भागातल्या सगळ्या श्रीमंत, सगळे जमीनदार, भारतातले सगळे नेते, सगळे कार्यकर्ते पेशावर 1 महिना त्यांनी पूर्ण कॉन्सन्ट्रेट केलं आणि सार्वमतामध्ये 50.49% लोकांनी पाकिस्तानचा पर्याय निवडला.
आणि अशा पद्धतीनं वायव्य प्रांत पाकिस्तानमध्ये जाणं निश्चित झालं. यानंतर आता एक नवी खेळी, एक नवं राजकारण गफार खानाने सुरू केलं. ते असं म्हणू लागले गांधीजींच्या माध्यमातून की आता आम्ही एरवीने जाणार आहोत पाकिस्तानमध्ये, तर आम्हाला कमीत कमी स्वायत्तता तरी द्या. म्हणजे जास्तीत जास्त स्वायत्तता याचा अर्थ काय आहे की आमच्याकडे पूर्ण अधिकार द्या. संरक्षण, दळणवळण, परराष्ट्र धोरण असे 2-3 जे विषय आहेत ते केंद्राकडे राहू द्या, बाकी सगळं आमच्याकडे ठेवा, असं गांधीजींकडे ते म्हणत होते. गांधीजींनी माउंट बॅटनच्या माध्यमातून जिन्नांना हे सांगावं असं गफार खान सांगत होते. परंतु माउंट बॅटन पर्यंत गांधीजी सांगितले, परंतु माउंट बॅटननी जिन्नांना जेव्हा हे सगळं कळवलं, जिन्ना म्हणाले की तुम्ही अगोदर या, नंतर पाहू तुमचं काय करायचं. आणि 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्या आदल्या दिवशी पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं. पुढच्या 15 दिवसामध्ये खुदाई खिदमतगार संघटनेचे सगळे कार्यालय वायव्य प्रांतामध्ये जाऊन टाकले. सगळ्या पाकपूरचे जे मासिक आहेत त्याचे सगळ्या प्रति जळून टाकण्यात आले. सगळ्या खुदाई खिदमतगारच्या कार्यकर्त्यांना तुरुंगामध्ये टाकण्यात आले. त्याच्या 1-1.5 महिन्याच्या मध्ये गफार खानाला तुरुंगामध्ये टाकण्यात आले. त्यांच्या मोठ्या भाऊची मुख्यमंत्री होती, त्याच्या रस्त्यामध्ये खूप रस्त्यामध्ये खूप 2-3 वर्षामध्ये 64 पर्यंत गफार खानांना तुरुंगामध्येच ठेवलं. ते बाहेर येत होते. जसं एखादी साखळी लहान मुलाच्या पायाला आपण बांधतो, तो कुठं पळू नये म्हणून, तसं गफार खानला काही दिवसासाठी बाहेर सोडायचं, परत जेलमध्ये टाकायचं. सगळ्या पत्रकारांनी त्यांना जेलबर्ड असे उपाधी दिली होती. जेलबर्ड 64-65 मध्ये ते इतके आजारी पडले की ते मरतील असं वाटतं. तरी पाकिस्तानची बदनामी होऊ नये म्हणून पाकिस्तानने काय केलं, आजाराच्या दुरुस्तीसाठी त्यांच्या हॉस्पिटलायझेशनसाठी त्यांना लंडनला पाठवलं. ते लंडनला 1-1.5 वर्ष राहिले. ते काबूलमध्ये गेले, पाकिस्तानला गेले नाही. त्यानंतरचं सगळं आयुष्य ते अफगाणिस्तानमध्ये होते. 66 मध्ये ते अफगाणिस्तानमध्ये गेले. 67, 68, 69, 70 4 वर्ष ते पाकिस्तानचा नवा झेंडा त्यांनी तयार केला. पाकिस्तानचा नकाशा त्यांनी तयार केला. पाकिस्तान दिवस त्यांनी साजरा करायला सुरुवात केली. काबूलच्या सरकारने, अफगाणिस्तानच्या सरकारने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. राहण्यासाठी घर दिलं, त्यांची सगळी सुविधा केली. आणि अशा पद्धतीनं अफगाणिस्तान हा पठाणाचाच एक प्रांत आहे. आता जे अफगाणिस्तान आहे तो पठाणाचाच प्रांत आहे. पठाणाचं विभाजन ब्रिटिशांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे अर्धे पठाण इकडे राहिले, अर्धे पठाण अफगाणिस्तानमध्ये राहिले. एवढाच काही तो फरक आहे. आणि म्हणून आता 69 मध्ये गांधीजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं पहिल्यांदा गफार खान भारतात. गफार खान जेव्हा भारतात आले तेव्हा भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. म्हणजे आता हा माणूस काय म्हणावं, रेल्वे म्हणजे विमानतळावर इंदिरा गांधी भेटायला गेला तर भेटायला गेला काय म्हणाले गफार खान, तर तुमच्या वडिलांना स्वातंत्र्य मिळवण्याची फार घाई लागली होती आणि म्हणून आमचे हे हाल झाले. म्हणजे काँग्रेसवर काय आरोप त्यांचे, तर पंडित नेहरूला स्वातंत्र्य मिळवायची घाई झाली होती. पंडित नेहरू लेडी एडमिनाच्या नादी लागून फानीच्या नादात गेले. म्हणजे आता दिवस रात्र गांधीजींच्या सोबत राहणारी व्यक्ती नेहरू पटेलांचं एवढ्या किती मोठा भावर आहे का, साधी गोष्ट आहे तुम्हाला सांगा. जिथं नेहरू गांधी गफार खानांच्या घरी 3 वेळा गेलेले आहेत. उठवण साहेबांचे पेशावरच्या उत्तरेला 3 वेळा त्यांच्या घरी राहिलेले आहेत. 2 महिने सलग त्याचा जर काळ घडला आपण तर 8 ते 9 आठवडे गफार खानच्या घरी गांधी राहिले होते. इतकी जवळीक ज्या माणसाची होती, तो माणूस म्हणतोय की पंडित नेहरूंना घाई झाली होती स्वातंत्र्याची. तो माणूस म्हणतोय म्हणजे पंडित नेहरूंच्या वैचारिक भूमिकेशी मतभेद असू शकतात, परंतु पंडित नेहरू लेडी एडमिनाच्या नादी लागून फाळणी करायला भाग पडले. हा म्हणजे अतिशय बेजबाबदार विधान आहे असं मला स्वतःला वाटतं. ते इथं आले, 6 महिने ते इथं राहिले. तिथल्या पार्लमेंटमध्ये त्यांचं भाषण झालं आणि पार्लमेंटमध्ये सुद्धा ते म्हणू लागले
बोलले की तुम्ही आम्हाला मदत करत नाही, आम्हाला तुम्ही लष्करी मदत करा, आमचा प्रांत वेगळा करून द्या. ज्या वेळेस इंदिरा गांधींनी बांगलादेशाच्या मुक्ती मोर्चाला, मुक्ती संग्रामाला मदत केली, मुजीबुर रहमानला पूर्ण नियोजनबद्ध बांगलादेश तोडून वेगळा केला, त्यानंतर ते म्हणू लागले की तुम्ही जर बांगलादेश वेगळा करू शकता तर व्हायरसचा प्रांत का वेगळा करू शकत नाही, आमच्यासाठी तुम्ही पाकिस्तान का देऊ शकत नाही, अशी मागणी ते करू लागली. तुम्ही काहीही करा परंतु आमच्यासाठी पाकिस्तान वेगळा करून द्या, ही मागणी गफार खानाने इंदिरा गांधींकडे लावून धरली. ती कल्पना करा की पाकिस्तानच्या राजकारणामध्ये नवा वेगळा प्रांत, तोही अत्यंत मधला भाग असा वेगळा करण्यामध्ये इंदिरा गांधी खरंच मदत केली असती का? हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर ते 3 वेळा भारतामध्ये येऊन गेले, पण ते एवढे अडेल होते, एवढे आपल्या स्वतःच्या मतावर हट्टी होते की त्यांनी आपली मतं बदलली नाही. 1985 ला काँग्रेसच्या स्थापनेच्या शताब्दीच्या निमित्ताने ते मुंबईमध्ये आले, आजाराच्या निमित्ताने ते भारतामध्ये आले आणि त्यांचा सगळा खर्च भारत सरकारने केला. 1987 मध्ये शहाबानो प्रकरणाच्या नंतर जेव्हा हिंदू नाराज झाले, शहाबानो प्रकरणाच्या नंतर राम जन्मभूमी बाबरी मशिदीचे दरवाजे उघडले, त्यामुळे मुसलमान नाराज झाले आणि मुसलमानांना खुश करण्यासाठी म्हणून गफार खानाला भारतरत्न पुरस्कार 1987 मध्ये दिला. या इंदिरा गांधीच्या हत्येच्या नंतरचे राजकारण जे आहे राजीव गांधीच्या काळात आपण समजावून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की आपण कोणाला भारतरत्न दिला? हा माणूस पाकिस्तानचा आहे, पाकिस्तानी भारतरत्न. माझ्या पुस्तकाचं नाव आहे, माझं पुस्तक तयार झालेलं आहे, आता कधी प्रकाशित नाही आणि यशवंतराव मोरे सरांनी त्या पुस्तकाचं नाव सुचवले की पाकिस्तानी भारत. हे पाकिस्तानी होते हे नाकारता येईल काय? नाही. त्याला भारतरत्न पुरस्कार मिळाला हे नाकारता येईल काय? हेही नाकारता येत नाही. म्हणजे भारतामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक असे होऊन गेले, स्वातंत्र्य वीरांना अजून भारतरत्न मिळाले नाही आणि अखंड भारताची मागणी करणाऱ्या आणि 50% मुस्लिमांना जागा द्या म्हणणाऱ्या गफार खानाला मात्र भारतरत्न पुरस्कार मिळाला. या गफार खानाची भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधली नेमकी भूमिका काय होती? याला खरंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते काँग्रेसमध्ये आले होते का? त्यांना काय पाहिजे होतं? ही त्यांची भूमिका तुमच्यासारख्या सुजाण श्रोत्यांना कळावी म्हणून मला कुपळे साहेबांनी हा विषय दिला. पुढच्या वेळेस ते मला मौलाना आझादाचा विषय देणार आहे. पुढच्या वर्षी मौलाना आझादाबद्दल मी तुम्हाला बोलेल. तुम्ही ऐकून घेतला, पावसाचा अडथळा येऊ नये तुम्ही हे पूर्ण ऐकून घेतला आणि मला इथं हा विषय मांडण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा हा विषय एवढ्या मोठ्या व्यासपीठावर मी मांडतो आहे. अतिशय जबाबदारीने मी तुमच्यासमोर सगळी विधाने केलेली आहे. तुम्ही मला ऐकलात, मला इथं संधी दिली. तुमचे खूप खूप आभार.